नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण एक आज नवीन चॅप्टर सुरू करूया. तो म्हणजेच 11वीचा एक बायोचा चॅप्टर सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. नेहमीप्रमाणेच हे चॅप्टरसुद्धा NCERT रीडिंग घेणार आहे मी व सर्व क्वेश्चन कवर करूया आपण. भरपूर मुलांना मिओसिसमध्ये प्रॉब्लेम असतो, तो सुद्धा आज सॉल्व्ह होऊन जाईल सगळ्यांचा. तर सुरू करूया मग आपलं सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. तर पहिल्या लाईनमध्ये NCERT काय म्हणते बघा, आर यू अवेअर दॅट ऑल ऑर्गॅनिझम्स इवन द लार्जेस्ट स्टार्ट देअर लाईफ फ्रॉम अ सिंगल सेल. हे तुम्हाला ट्रू और फॉल्ससाठी विचारलं जाऊ शकतं की ऑल ऑर्गॅनिझम्स स्टार्ट इवन द लार्जेस्ट स्टार्ट देअर लाईफ फ्रॉम अ सिंगल सेल, ट्रू की फॉल्स. ॲन्सर ट्रू असेल याचं. त्यानंतर बघा, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेल्स इनसाइड ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर इन अदर वर्ड्स सच सायकल्स ऑफ ग्रोथ अँड डिव्हिजन, इथं ग्रोथ अँड डिव्हिजन आहे बरं का, allow a single cell to form a structure consisting of millions of cells. हे 2-3 लाईनी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्यानंतर पुढचा पॅरा बघा, ड्युरिंग द डिव्हिजन ऑफ अ सेल DNA replication and cell growth takes place. All these processes, that is cell division, DNA replication and cell growth, hence have to take place in a coordinated way to ensure correct division and formation of progeny cells containing intact genomes म्हणले त्यांनी. आणि कुठल्या 3 प्रोसेसेस आहेत त्या म्हणजे सेल डिव्हिजन, DNA रिप्लिकेशन आणि सेल ग्रोथ. हे 3 लक्षात ठेवायचे तुम्ही. त्यानंतर द सिक्वेन्स ऑफ सेल सायकलची डेफिनेशन दिली. द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स बाय विच अ सेल डुप्लिकेट्स इट्स जीनोम, सिंथेसिस द अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सेल अँड इव्हेंच्युअली डिवाइड्स इनटू 2 डॉटर सेल्स इज टर्म्ड ॲज व्हॉट? सेल सायकल. सेल सायकल असंही विचारू शकतात की बाबा खालील ऑप्शन्सपैकी सेल सायकलचा कुठला करेक्ट सिक्वेन्स आहे. तर सिक्वेन्स काय आहे सेल सायकलचा? द सेल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स बाय विच सेल डुप्लिकेट्स, पहिले डुप्लिकेशन होतं, सिंथेसिस अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द सेल अँड इव्हेंच्युअली डिवाइड्स इनटू 2 डॉटर सेल्स, इट इज टर्म्ड ॲज सेल सायकल. त्यानंतर पुढचं बघा, आल्लो सेल ग्रोथ in terms of cytoplasmic increase is a continuous process. DNA synthesis occurs only during a specific stage. कुठली येते? S phase in the cell cycle. आपण नंतर वाचूची आहे, पुढे सुद्धा येणार आहे. त्यानंतर आणि हे सगळे जे काही इव्हेंट्स आहेत, दीज इव्हेंट्स आर देमसेल्फ्स अंडर कंट्रोल ऑफ द जेनेटिक कंट्रोल. इथं न्यूरल कंट्रोल वगैरे काही म्हणायचं नाही, फक्त जेनेटिक कंट्रोल म्हणायचं. पुढच्या पेजवर बघा, फेजेस ऑफ सेल सायकल. A typical eukaryotic cell cycle is illustrated by human cells in the culture. म्हणजे टिपिकल युकॅरियोटिक सेल कोणाला म्हणलं यांनी? तर ह्युमन सेल्सला. दीज सेल्स म्हणजे कुठले? तर ह्युमन सेल्स डिवाइड वन्स इन अप्रॉक्सिमेटली एव्हरी 24 hours. म्हणजे सेल सायकलचा ड्युरेशन किती ह्युमन सेलचा किंवा टिपिकल युकॅरियोटिक सेलचा? तर 24 hours. त्याच्यानंतर ईस्टचा किती आहे? तर 90 minutes, म्हणजेच किती? तर 1.5 तास. त्यानंतर वरती बघा, कोलाई बॅक्टेरियाचं किती आहे? तर 20 मिनिटे. व अजून एक MCQ म्हणता येईल की ब्रॉड बीन्स डिवाइड इन 30 hours. म्हणजे सेल सायकलचा त्याचा ड्युरेशन किती ब्रॉड बीन्स होतं? 30 hours. इथं एक महत्त्वाचा MCQ बघायला मिळतो आपल्याला की द ड्युरेशन ऑफ सेल सायकल कॅन व्हेरी फ्रॉम ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम अँड ऑल्सो फ्रॉम द सेल टाईप टू सेल टाईप. ह्याचाच अर्थ काय येऊ शकतो? ड्युरेशन ऑफ सेल सायकल डिपेंड्स ऑन ऑर्गॅनिझम अँड सेल टाईप, दोन्हीवर डिपेंड असतो. त्यानंतर खाली बघा, सेल सायकल इज डिवाइडेड इंटू 2 बेसिक फेजेस. सर्वांनाच माहिती असेल, इंटरफेज व यम फेज. आता इथे यम फेज म्हणलं की मायटोटिक फेज का मिओटिक फेज असं होतं, तर यम फॉर मायटोसिस फेज किंवा मायटोटिक फेज. द यम फेज रिप्रेझेंट्स द फेज when the actual cell division or mitosis occurs, and the interphase represent the phase between the 2 successive M phase. त्यानंतर पुढे बघा, इट इज सिग्निफिकंट टू नोट दॅट इन 24 hour ॲव्हरेज ड्युरेशन ऑफ सेल सायकल ऑफ ह्युमन सेल डिव्हिजन प्रॉपरली लास्ट फॉर ओनली अबाउट 1 hour. म्हणजे सेल डिव्हिजन 24 तासापैकी किती तास होतं? तर 1 hour. आणि पुढं त्यांनी काय म्हणलं आहे? द इंटरफेज लास्ट फॉर मोर दॅन 95% ड्युरेशन ऑफ द सेल सायकल. म्हणजे इंटरफेज ही 95% जास्त वेळ ड्युरेशनसाठी असते. याचाच अर्थ आपण एक ग्रॉस म्हणू शकतो की इंटरफेज जी असते ती 23 तास चालते व एम फेज किती? 1 hour. हे असं एक ग्रॉस म्हणू शकतो. त्यानंतर एम फेजला कशात डिवाइड केलं आहे?
तर कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे सेपरेशन ऑफ डॉटर क्रोमोझोम्स आणि सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटो इथं सायटो असं दोन्ही तुम्ही लक्षात ठेवू शकता. या ठिकाणी कॅरिओकायनेसिस म्हणजे काय तर थोडक्यात न्यूक्लिअर डिव्हिजन. म्हणजे इट इज अ प्रोसेस वेअर द न्यूक्लियस ऑफ पॅरेंट सेल इट डिवाइड्स इंटू 2 डॉटर न्यूक्लिआय. आणि सायटोकायनेसिस म्हणजे काय तर डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. पुढे बघा, द इंटरफेस दो कॉल्ड ॲज रेस्टिंग फेज इज द टाइम ड्युरिंग विच द सेल इज प्रिपेरिंग फॉर डिव्हिजन बाय अंडरगोईंग बोथ सेल ग्रोथ अँड DNA रिप्लिकेशन इन अन ऑर्डरली मॅनर. एक स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. इथं बोथ आहे बरं का, सेल ग्रोथ आणि DNA रिप्लिकेशन, फक्त सेल ग्रोथ नाही. त्याच्यानंतर आपल्या द इंटरफेस इज डिवायडेड इंटू फर्दर 3 फेसेस. कुठली? G1, S आणि G2 म्हणजे गॅप 1 सिंथेसिस आणि गॅप 2 फेज. त्यानंतर वरती एक MCQ लिहिला आहे, दो इंटरफेज इज कॉल्ड ॲज रेस्टिंग फेज द सेल इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह इन दिस फेज. इनॲक्टिव्ह नाही म्हणायचं सेलला. आता आपण डायग्राम बघूया आपल्या या सेल सायकलची. ती म्हणजे इथे एक सेल होती. तर या सेलचं बघा, एकच मिनटं. तर ही एक सेल होती, ही G1 फेजमध्ये गेली, त्यानंतर S फेज, त्यानंतर G2 फेज आणि मग सगळ्यात शेवटी M फेज. M फेजमध्ये हे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज आणि सायटोकायनेसिस. एका सेलच्या 2 सेल झाल्या. आणि समजा असं झालं नाही, काय ह्याच्या व्यतिरिक्त काय होऊ शकतं की ती सेल जी आहे ती G0 फेजमध्ये जाऊ शकते. आपण वाचूया पुढं काय आहे. आणि सिक्वेन्स असाच असतो, G1 S, G2 आणि M. हे एक्झामला PYQ आलेला आहे. खालच्या पॅरेग्राफमध्ये बघा, ड्युरिंग G1 फेज द सेल इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह अँड कंटिन्युअसली ग्रोथ बट डज नॉट रिप्लिकेट इट्स DNA. म्हणजे ग्रोथ वगैरे सगळी चालू असते, ॲक्टिव्ह फेज असते, मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असते, फक्त रिप्लिकेशन ऑफ DNA होत नाही. तर पुढच्या फेजमध्ये काय, एस फेज म्हणजे सिंथेसिस फेजमध्ये काय होतं तर DNA डुप्लिकेशन होत असतं. म्हणजे इनिशियल अमाऊंट जर 2C असेल तर एस फेज नंतर काय होतं तर 4C होऊन जातं. हाऊएव्हर देअर इज नो इन्क्रीज इन द क्रोमोझोम नंबर. म्हणजे क्रोमोझोमल डुप्लिकेशन इथं होत नाही. म्हणजे 2N असेल तर एस फेज झाल्यावर सुद्धा 2Nच राहणार. इथं शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे मी. 2Cचं 4C होणार आणि 2Nचं 2Nच राहणार. त्यानंतर बघा, इन ॲनिमल सेल्स ड्युरिंग द एस फेज DNA रिप्लिकेशन बिगिन्स इन द न्यूक्लियस. कुठं होतं DNA रिप्लिकेशन तर न्यूक्लियसमध्ये. अँड सेंट्रिओल डुप्लिकेट्स इन द सायटोप्लाझम. हां, म्हणजे एस फेजमध्ये सेंट्रिओल डुप्लिकेशनसुद्धा होत असतं. कोणामध्ये तर ॲनिमल सेलमध्ये फक्त. During the G2 phase, proteins are synthesized in the preparation for the mitosis while cell growth continues. व G2 फेजची खासियत काय तर प्रोटीन सिंथेसिस होत असते फॉर द प्रिपरेशन ऑफ द मायटोसिस म्हणजेच M फेज while the cell growth continues. आणि कुठले प्रोटीन असतात ते तर ट्युब्युलिन प्रोटीन्स. त्यानंतर पुढच्या पेजवर बघा, G0 फेजबद्दल माहिती आहे. Some cells in the adult animals do not appear to exhibit cell division. Example कुठले तर heart cells. And many other cells divide only occasionally, as needed to replace the cells that have been lost because of injury or cell death. These cells do not divide further and exit G1 phase to enter inactive stage called as question stage किंवा G0 stage of the cell cycle. तर असे काही सेल्स असतात. त्यांनी NCERTने 2 उदाहरणं दिलेत की ॲडल्ट ॲनिमल्समधले काही सेल्स, कुठल्या एक्झाम्पल हार्ट सेल्स व असे सेल्स जे की डिवाइड ऑकेजनली म्हणजे काम असेल तेव्हा डिवाइड होतात. ॲज निडेड टू रिप्लेस द सेल्स दॅट हॅव बीन लॉस्ट ड्यू टू इंजुरी ऑर सेल डेथ. म्हणजे दुसऱ्या सेलला रिप्लेस करण्यासाठी ते सेल डिवाइड होतात. तर त्या ज्या सेल्स असतात या सगळ्या हार्ट सेल्स वगैरे आणि ज्या इंजुरीसाठी डिवाइड होतात, तर ह्या सेल्स G1 फेजला एक्झिट करत असतात सेल सायकलमधून. आणि ते कशात एंटर करतात तर G0 फेजमध्ये. त्याला आपण क्वेश्चन स्टेज म्हणतो. तर या स्टेजची खासियत काय, सेल्स इन दिस स्टेज रिमेन मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतात बरं, इनॲक्टिव्ह नाही. बट नो लॉंगर प्लोरिफरेट अनलेस कॉल्ड ऑन टू डू सो डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम. म्हणजे जोपर्यंत बॉडी त्यांना सांगत नाही की डिवाइड करा तोपर्यंत ते करत नाही, पण ते मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असतात. नो लॉंगर प्लोरिफरेट म्हणजेच काय तर नॉट डिवाइड. त्यानंतर पुढचा पॅरा बघा, इन ॲनिमल्स मायटोटिक सेल डिव्हिजन इज ऑनली सीन इन द डिप्लॉइड सोमॅटिक सेल्स.
डिप्लॉइड सेल्समध्ये फक्त मायटोटिक सेल डिव्हिजन असतं. हावेवर देर आर फ्यू एक्सेप्शन. आता ह्याला सुद्धा एक्सेप्शन आहे कुठले, तर हॅप्लॉइड सेल्स डिवाइड बाय मायटोसिस. फॉर एक्झाम्पल मेल हनीबीमध्ये हॅप्लॉइड सेल डिवाइड बाय मायटोसिस. अगेन्स्ट दिस द प्लांट्स कॅन शो मायटोटिक डिव्हिजन इन बोथ हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड सेल्स. ॲनिमल्समध्ये फक्त डिप्लॉइड सेल्समध्येच मायटोटिक डिव्हिजन होतं. एक्सेप्शन काय, तर मेल हनीबीचं आहे हॅप्लॉइड सेल्स विच डिवाइड बाय मायटोसिस. आणि प्लांट्समध्ये दोन्हीसुद्धा हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड सेल्स दोन्हीसुद्धा मायटोसिस करू शकतात. हा एक छान MCQ बनू शकतो. त्यानंतर वरती काही इन्फॉर्मेशन लिहिली आहे मी, तीसुद्धा वाचूया आपण. की सम डिप्लॉइड सेल्स इन ॲनिमल्स वेअर सेल डिव्हिजन डज नॉट ऑकर. म्हणजे ज्या क्वेश्चन स्टेजमध्ये गेले आहेत जी नॉट फेजमध्ये, ते कुठले आहेत, हार्ट सेल्स NCERT सांगितल्याप्रमाणे, त्यानंतर मसल सेल्स, नर्व सेल्स आणि परमनंट टिश्यूज. आणि ऑनली इन प्लांट्स, कुठले प्लांट्स, तर ब्रायोफायटा, अल्गी आणि फंगाय. गॅमेटोजेनेसिस टेक्स प्लेस बाय कशानंतर मायटोसिस. हे 2 MCQ लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्यानंतर एक नीट 2020चा प्रश्न आहे की जी नॉट फेज ऑकर्स ॲट द एंड ऑफ कुठली फेज, G1, S, G2 का M. तर आन्सर आहे G1 फेज. त्यानंतर काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघा. सेल सायकल इट इज अ सिक्वेन्शियल प्रोसेस. सेल सायकल काय तर सिक्वेन्शियल, आणि सेल डिव्हिजन काय तर प्रोग्रेसिव्ह प्रोसेस आहे. हे 2 टर्म्स लक्षात ठेवायचं, सिक्वेन्शियल आणि प्रोग्रेसिव्ह. त्यानंतर अ सेल कॅन एंटर अ जी नॉट फेज बिफोर द एंड ऑफ G1 फेज. हा 2020चाच नीटचा MCQ आहे. त्यानंतर सेल्स इन जी नॉट फेज आर कसे असतात ते, विच आर रेस्टिंग म्हणजे क्विसेंट असू शकतात, विच आर एजिंग म्हणजे सेनेसन्स असू शकतात प्लांट्समध्ये, PGDमध्ये बघितलं असेल तुम्ही, किंवा विच आर फॉर्मिंग न्यू सेल्स म्हणजे डिफरन्सिएशनमध्ये. तर ते ह्या सर्व सेल्स जी नॉट फेजमध्ये असतात. रेस्टिंग ऑफ सेल इज रिव्हर्सिबल वाईल अदर टू आर नॉट. म्हणजे रेस्टिंग ऑफ सेल्स म्हणजे फर्स्टवाला इट इज रिव्हर्सिबल, पण बाकी एजिंग आणि फॉर्मिंग न्यू सेल इट इज नॉट. त्यानंतर बघा, decision of cell division will occur or not is taken at the end of G1 phase and the determination of cell division occurs at the S phase. हे ट्रू ऑर फॉल्स किंवा स्टेटमेंटला महत्त्वाची लाईन आहे, तुम्ही सुद्धा लिहून ठेवा. त्यानंतर सुरू करूया ते म्हणजे M फेज. M फेजमध्ये बघा मोस्ट ड्रॅमॅटिक पिरियड किंवा फेज ऑफ द सेल सायकल म्हणता येईल याला. व सिन्स द नंबर ऑफ क्रोमोझोम इन द पॅरेंट अँड प्रोजेनी इज द सेम इट इज ऑल्सो कॉल्ड एज इक्वेशनल डिव्हिजन. हे असर्शन रिझनसाठी येऊ शकतं तुम्हाला, आणि याच्या आधीसुद्धा आलेलं आहे माझ्या मते. म्हणजे इन मायटोसिसमध्ये काय होतं की 2Nचं 2Nच राहतं नंतर, सो इट इज कॉल्ड एज इक्वेशनल डिव्हिजन. म्हणजे पॅरेंट्समध्ये सुद्धा 2N व प्रोजेनीमध्ये सुद्धा 2Nच. आणि सेल डिव्हिजन इट इज अ प्रोग्रेसिव्ह प्रोसेस, मी आत्ताच सांगितलं. M फेजमध्ये 4 फेजेस असतात, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. आणि सगळ्यात मोठी कुठली आहे तर लॉंगेस्ट फेज कुठली आहे, प्रोफेज, आणि शॉर्टेस्ट कुठली आहे तर ॲनाफेज. हे MCQसाठी लक्षात ठेवा तुम्ही. तर आता सुरू करूया प्रोफेज. M फेजची पहिली फेज प्रोफेज. तर ही कशानंतर असते, S आणि G2 फेज नंतर प्रोफेज सुरू होत असते. इन S and G2 फेज द न्यू DNA मॉलिक्युल्स फॉर्म्ड आर नॉट डिस्टिंक्ट बट इंटरवाइड. म्हणजे डिस्टिंक्ट नसतात पण ते इंटरवाइड म्हणजे कॉइल्ड असतात. आणि प्रोफेज इज मार्क्ड बाय इनिशिएशन ऑफ कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम मटेरियल. ही एक MCQ लाईन आहे व भरपूर वेळा पडलेली आहे. त्यानंतर आता खाली कॅरेक्टरिस्टिकमध्ये बघूया आपण. Chromosomal material condenses to form compact mitotic chromosomes. Chromosomes are seen to be composed of 2 chromatids attached together at the centromere. म्हणजे प्रोफेजमध्ये काय होत असतं की कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोमल मटेरियल, आणि क्रोमोझोम्स आर सीन टू बी कंपोज्ड ऑफ 2 chromatids attached together at the centromere. म्हणजे 2 क्रोमॅटिड असतात क्रोमोझोमला. त्याच्यानंतर आता सेंट्रोझोमची गोष्ट बघा. सेंट्रोझोम which had undergone duplication during the interphase, it begins to move towards opposite poles of the cells. म्हणजे जे सेंट्रोझोम डुप्लिकेशन झालेलं असते इंटरफेसला, ते अपोजिट पोल्सला मूव्ह होतात. इच सेंट्रोझोम रेडिएट्स आउट मायक्रोट्युब्युल्स कॉल्ड एज एस्टर्स. म्हणजे प्रत्येक सेंट्रोझोम काय रेडिएट करतो बाहेर तर मायक्रोट्युब्युल, आणि त्यांना काय म्हणतो आपण, एस्टर्स म्हणतो. आणि त्याच्यानंतर बघा, the 2 esters together with the spindle fiber forms the mitotic apparatus. ही मायटोटिक ॲपरेटसचा फॉर्म्युला किंवा डेफिनेशन तुम्ही म्हणू शकतात की द मायटोटिक ॲपरेटस म्हणजे काय आलं तर 2 एस्टर्स प्लस स्पिंडल फायबर.
या ठिकाणी तुम्ही डायग्राममध्ये बघू शकतात अर्ली प्रोफेज आणि लेट प्रोफेज. अर्ली प्रोफेजमध्ये तुम्हाला दिसत असेल की क्रोमोझोम डिस्टिंक्ट नाही आहे आणि इंटरवाइंड आहेत, म्हणजे एकमेकांना कॉईल आहेत ते, नाही का. व लेट प्रोफेजमध्ये बघा, इथं लेट प्रोफेजमध्ये ते एक क्रोमोझोम दिसत आहेत आपल्याला की ज्यांना 2 क्रोमॅटिड आहे व एक असं स्मॉल सेंट्रोमियर छोटासा आहे तिथं, म्हणजे त्यांनी दाखवलं नाही पण असतो तिथं, नाही का. सेंट्रोमियरला अटॅच आहेत 2 क्रोमॅटिड. त्यानंतर एक फेमस नीड्स MCQ म्हणजे सेल्स ॲट द एंड ऑफ प्रोफेज व्हेन व्ह्यूड अंडर द मायक्रोस्कोप डू नॉट शो गोल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लियोलस आणि न्यूक्लिअर एन्व्हलप. आणि त्यांनी काय म्हणलं इथं तर एंड ऑफ द प्रोफेज म्हणलं, एंड ऑफ द प्रोफेजला वेन डू नॉट शो गोल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लियोलस आणि न्यूक्लिअर एन्व्हलप. हे सगळ्यांनी पाठ करून ठेवायचा, हा भरपूर वेळा पडलेला आहे नीटला प्रश्न. त्यानंतर 2 क्वेश्चन आहेत आता. व्हॉट वूड हॅपन इफ द ड्युरिंग मायटोसिस DNA डुप्लिकेशन डज नॉट ऑकर. तर ॲन्सर काय याचं, सेल सायकल वूड गेट अरेस्टेड अँड वूड गेट एंटर्ड इन टू इनॅक्टिव्ह G0 स्टेज. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, ॲसर्शन आहे, इन प्लांट्स डिप्लॉइड ॲज वेल एज हॅप्लॉइड सेल्स डिवाइड बाय मायटोसिस. आणि रिझन आहे याचं की इन प्लांट्स ग्रोथ अँड गॅमेट्स आर प्रोड्युस्ड बाय मायटोसिस. तर तुम्हाला 4ही ऑप्शनपैकी कुठला ऑप्शन बरोबर वाटतो ते सांगायचं. तर ऑप्शन आहे ऑप्शन ए, म्हणजे बोथ असर्शन रिझन आर करेक्ट अँड रिझन इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ असर्शन. आता सुरू करूया मेटाफेज. मेटाफेजमध्ये NCERT काय म्हणते बघा, द कम्प्लीट डिसइंटिग्रेशन ऑफ न्यूक्लिअर एन्व्हलप मार्क्स द स्टार्ट ऑफ सेकंड फेज ऑफ मायटोसिस, हेन्स द क्रोमोझोम्स आर स्प्रेड थ्रू द सायटोप्लाझम ऑफ द सेल. म्हणजे जे न्यूक्लिअर एन्व्हलप असतं ते कम्प्लिटली डिसइंटिग्रेट होत असतं ॲट द स्टार्ट ऑफ द कुठलं मेटाफेज. आणि त्याच्यामुळेच काय होतं, तर क्रोमोझोम्स आता न्यूक्लिअर एन्व्हलप नाही म्हणून ते स्प्रेड झालेले असतात सायटोप्लाझममध्ये. त्यानंतर पुढे बघा, दिस इज द स्टेज ॲट विच मॉर्फोलॉजी ऑफ क्रोमोझोम इज मोस्ट इझिली स्टडीड. हे मी सांगतो नंतर तुम्हाला. त्यानंतर आता कायनेटोकोरची स्टोरी इथं तुम्ही बघू शकतात. ट्रान्झिशन टू मेटाफेजमध्ये न्यूक्लिअर एन्व्हलप नाही आहे, त्याच्यामुळे सगळे जे क्रोमोझोम आहेत ते सायटोप्लाझममध्ये असे बिखरलेले आहेत सगळे. पुढे बघा आता, स्मॉल डिस्क शेप्ड स्ट्रक्चर्स ॲट द सर्फेस ऑफ द सेंट्रोमियर्स आर कॉल्ड ॲज कायनेटोकोर्स. कायनेटोकोरची डेफिनेशन आहे, शेप कसा आहे कायनेटोकोरचा, तर डिस्क शेप आहे. आणि कुठं प्रेझेंट आहे, ॲट द सर्फेस ऑफ द सेंट्रोमियर. हे लोकेशन आणि शेप लक्षात ठेवायचं, त्याला आपण कायनेटोकोर म्हणतो. त्यांचं फंक्शन वगैरे काय बघा, नीट 2022मध्ये आलेलं आहे हे. These structures serve as the site. These structures they serve as the site of attachment of the spindle fibers to the chromosomes that are moved into the position at the center of the cell. म्हणजे मेटाफेजला तुम्हाला माहीत असेल की सर्व क्रोमोझोम्स हे सेंटरला अलाइन होत असतात. हे जे स्पिंडल फायबर्स असतात जे की त्या क्रोमोझोमला सेंटरला अलाइन करणार असतात ते ह्या कायनेटोकोरला अटॅच होत असतात. दी स्ट्रक्चर सर्व ॲज साइट्स ऑफ अटॅचमेंट ऑफ स्पिंडल फायबर्स. आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे कोणी फॉर्म केलं आहे, इट इज फॉर्म्ड बाय स्पिंडल फायबर्स इटसेल्फ. हे महत्त्वाचं आहे. Hence, the metaphase is characterized by all the chromosomes coming to lie at equator with one chromatid of each chromosome. हे महत्त्वाचं आहे. Connected by the each kinetochore to the spindle fiber from one pole and its sister chromatid connected by its kinetochore to spindle fiber from the opposite pole. म्हणजे मेटाफेजला आपल्याला या ठिकाणी सर्व क्रोमोझोम्स जे आहेत हे इक्वेटरला एका रांगेत असे दिसून येतात आपल्याला, विथ वन क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम. आता डायग्राममध्ये मी दाखवतो तुम्हाला. त्यानंतर पुढं काय म्हणता येईल, द प्लेन ऑफ अलाइनमेंट ऑफ द क्रोमोझोम ॲट मेटाफेज इज रेफर्ड ॲज मेटाफेजिक प्लेट. मेटाफेज प्लेट हे सुद्धा एक MCQ बनू शकतो. तर एक कन्सेप्ट सांगतो पहिले एक्सप्लेन करायच्या आधी, की हा एक क्रोमोझोम आहे समजा. तर याच्या लेफ्ट साईडचा, म्हणजे मी इथं हायलाईट करतो आहे बघा, म्हणजे हा अख्खाच बरं का, मी सगळा कलर करत बसत नाही. हा इथला आणि हा इथला पार्ट किंवा आर्म म्हणू शकतो आपण याला. हा एक अख्खा क्रोमॅटिड आहे व
त्याच्या अपोजिट साईडचा म्हणजे हा इथला संपूर्ण अख्खा व हा अख्खा हा एक दुसरा क्रोमॅटिड आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं गेलं तर हे दोन्ही आर्म मिळून काय बनवतात तर एक क्रोमॅटिड. व सेम पद्धतीने हे जे दोन आर्म आहेत हे दोघं मिळून काय बनवतात तर आणखीन एक सेपरेट क्रोमॅटिड बनवतात. या प्रकारे तुम्ही बघू शकतात. हिरव्या रंगाचा एक अख्खा राईट साईडचा एक क्रोमॅटिड व ऑरेंज रंगाचा एक अख्खा दुसरा क्रोमॅटिड, असे एका क्रोमोझोमला 2 क्रोमॅटिड असतात. व हे दोघं एकमेकांचे काय आहेत तर शेजारी शेजारी आहे म्हणून सिस्टर क्रोमॅटिड. एक म्हणजे काय आहेत तर सिस्टर क्रोमॅटिड आहे. व जेव्हा आपण झूम इन करून बघतो तेव्हा हे जे राईट साईडचं ग्रीन क्रोमॅटिड आहे त्याचा एक स्वतःचा कायनेटोकोर असतो व जो लेफ्ट साईडचा ऑरेंज क्रोमॅटिड आहे त्याचा एक स्वतःचा असा एक कायनेटोकोर असतो, एक छोटासा. अशा प्रकारे ते असतं स्ट्रक्चर. तर NCERT काय म्हणतं बघा की हेन्स मेटाफेज इज कॅरेक्टराइज्ड बाय ऑल द क्रोमोझोम्स लाय ॲट इक्वेटर विथ 1 क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम. ह्याचा अर्थ समजलं तुम्हाला की एक क्रोमॅटिड म्हणजे कुठला, तो ग्रीनवाला नाहीतर ऑरेंजवाला, कनेक्टेड बाय इट्स कायनेटोकोर टू स्पिंडल फायबर्स फ्रॉम 1 पोल. म्हणजे ग्रीनवाल्याच्या साईडला जो एक पोल असेल एखादा तर त्याच्या तिथून स्पिंडल फायबर्स निघतील व त्याच्या ग्रीन ह्याच्याच कायनेटोकोरला जॉईन होतील. अँड इट्स सिस्टर क्रोमॅटिड कनेक्टेड बाय इट्स कायनेटोकोर टू स्पिंडल फायबर्स फ्रॉम द अपोजिट पोल. हे मी तुम्हाला आता डायग्राममध्ये दाखवतो कसं येईल ते. आता तुम्ही बघू शकता स्लाईडवर की वरती मी एक ॲस्टर काढला आहे व असाच ॲस्टर एक खाली काढला आहे. आता NCERTमध्ये त्यांनी ह्या क्रोमोझोमला असं आडवं केलं आहे, झोपवलं आहे. तर तुर्तास हे नावं काढून टाकतो मी. हे नावं तुम्हाला समजले असतील की एक क्रोमॅटिड हा व दुसरा क्रोमॅटिड इथला. व हे दोन्ही क्रोमॅटिड मिळून काय बनवतात तर सिस्टर, दोन्ही एकमेकांना कसे आहेत तर सिस्टर क्रोमॅटिड आहेत. आता मी डायग्रामला फ्लिप करतो, नाही का, उलटं करून टाकतो. तर ह्या प्रकारे जेव्हा आपण असं करतो व आता इथून स्पिंडल फायबर्स हे जे ॲस्टर्स आहेत हे स्पिंडल फायबर टाकतील. आता हा एक स्पिंडल फायबर, मी कलरच वापरतो ऑरेंज, हा स्पिंडल फायबर या कायनेटोकोरला व हा दुसरा स्पिंडल फायबर ग्रीन रंगाचा जो की आहे तो या कायनेटोकोरला. अशा प्रकारे जे क्रोमोझोम्स असतात ते ह्या सेंट्रो, समजा ही अख्खी सेल असेल, या प्रकारे अशी सेल असेल अख्खी, कलर आपण असं ग्रीन घेऊ. या सेलच्या इक्वेटरला हे अरेंज असतात सगळे क्रोमोझोम व स्पिंडल फायबर्स. असं दुसरा एक क्रोमोझोम, तिसरा एक, असे सगळे इक्वेटरला अशा अरेंज होतात आणि काय बनवतात तर एक इक्वेटोरियल मायटोटिक प्लेट बनवतात असे सर्वजण अरेंज होऊन. तुम्हाला मी NCERTच्या डायग्राममध्ये तसं दाखवतो. हा कन्सेप्ट समजून घ्या. व हे जे आपला सेंट्रोमियर जो असतो तो सुद्धा इथंच असतो, या ठिकाणी असं सेंट्रोमियर अख्खा. So, hence the metaphase is characterized by all the chromosomes coming to lie at equator with 1 chromatid of each chromosome, दाखवल्याप्रमाणे ग्रीन आणि ऑरेंज, कनेक्टेड बाय इट्स कायनेटोकोर टू स्पिंडल फायबर्स फ्रॉम 1 पोल. म्हणजे ग्रीनवाल्याचं त्याच्यावरच्या ॲस्टरवरून तिथून ग्रीन स्पिंडल फायबर येणार आणि इट्स सिस्टर क्रोमॅटिड कनेक्टेड बाय इट्स कायनेटोकोर टू स्पिंडल फायबर्स फ्रॉम द अपोजिट पोल, म्हणजे ऑरेंजवाल्याचं. द प्लेन ऑफ अलाइनमेंट ऑफ क्रोमोझोम इज रेफर्ड ॲज मेटाफेजिक प्लेट. तुम्ही इथं डायग्राममध्येही बघू शकतात की
की या प्रकारे सर्व इथून सगळे स्पिंडल फायबर अटॅच होत आहेत व ही मेटाफेजिक प्लेट जी काय आहे ती बनलेली आहे. आता इथं यांनी 4 क्रोमोझोम्सचं दाखवलं होतं आहे. मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये एकच क्रोमोझोमचं दाखवलं होतं, पण यांची असंच किती असतात लाईक दिस टोटल 46 क्रोमोझोम अलाइंड ऑन वन प्लेट. अशा एका प्लेटमध्ये किती 46 क्रोमोझोम्स असतात. मग टोटल स्पिंडल फायबर किती झाले, वरून 46 आणि खालून 46, टोटल 90. आणि तुम्ही सांगू शकताल का की टोटल कायनेटोकोर किती झाले. कायनेटोकोर सुद्धा 92 येणार, कारण वरच्याचे 46 आणि खालच्याचे 46. त्यानंतर सेंट्रोमियर किती येतील बरं. सेंट्रोमेअर इथं 46च येणार, कारण एकच सेंट्रोमेअर एका क्रोमोझोमला असतो. इथं मी तुम्हाला दाखवतो हवं तर. वरच्या पॅराग्राफमध्येच लिहिलं होतं की ॲट दिस स्टेज मेटाफेज क्रोमोझोम इज मेड अप ऑफ 2 सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजे कुठले, रेड आणि ऑरेंज आणि ग्रीन आपल्या याच्यातलं एक्झाम्पलमधलं, विच आर हेल्ड टुगेदर बाय सेंट्रोमियर. एकच सेंट्रोमियर असतो. आणि स्मॉल डिस्क शेप स्ट्रक्चर ॲट द सर्फेस ऑफ द सेंट्रोमियर ऑल कॉल्ड एज कायनेटोकोर्स. म्हणजे सेंट्रोमियरच्या वर काय असते तर कायनेटोकोर्स असतात ॲट द सर्फेस ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियर एक व कायनेटोकोर 2 येणार. स्पिंडल फायबर सुद्धा 2 येणार. तर या ठिकाणी काही पॉईंट्स लिहिले आहेत मी की क्रोमोझोम्स कम टुगेदर ॲट द इक्वेटर इन द मेटाफेज ऑफ मायटोसिस. दिस इज कॉल्ड एज कॉंग्रेशन ऑफ क्रोमोझोम. हा शब्द महत्त्वाचा आहे की कॉंग्रेशन ऑफ द क्रोमोझोम विच फॉर्म्स द मेटाफेजिक प्लेट. आणि मेटाफेज इज बेस्ट फॉर स्टडिंग मॉर्फोलॉजी ऑफ द क्रोमोझोम. यम आणि यम असे 2 यम लक्षात ठेवायचे तुम्ही. आणि ॲनाफेज इज स्टडी फॉर द शेप ऑफ द क्रोमोझोम. मेटाफेजचं मॉर्फोलॉजी, ॲनाफेजचं शेप, यम फॉर यम. त्यानंतर पुढे जाऊया की स्पिंडल फायबर्स अटॅच टू द कायनेटोकोर्स ऑफ द क्रोमोझोम. आणि क्रोमोझोम मूव्ह टू द स्पिंडल इक्वेटर अँड गेट अलाइन ॲट द मेटाफेजिक प्लेट थ्रू स्पिंडल फायबर टू बोथ द पोल्स. त्यानंतर आता पुढे NCERT काय म्हणते बघा. ॲनाफेज. आता ॲनाफेजमध्ये काय, ॲट द ऑनसेट ऑफ द ॲनाफेज इच क्रोमोझोम अरेंज्ड ॲट द मेटाफेजिक प्लेट स्प्लिट सायमल्टेनियसली. द 2 डॉटर क्रोमॅटिड्स नाव रेफर्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. म्हणजे हे जे 2 डॉटर क्रोमॅटिड्स होते आपल्या एक्झाम्पलमध्ये ग्रीन आणि ऑरेंज, नाव दे स्प्लिट अँड दे आर रेफर्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. द फ्युचर डॉटर न्यूक्लिआय बिगिन द डॉटर क्रोमोझोम्स ऑफ द फ्युचर डॉटर न्यूक्लिआय बिगिन देअर मायग्रेशन टुवर्ड्स द 2 अपोजिट पोल्स. म्हणजे ते मायग्रेशन त्यांचं चालू होतं, कारण स्पिंडल फायबर्स तिथून ओढत असतात त्यांना. As each chromosome moves away from the equatorial plate, the centromere of each chromosome remains directed towards the pole and hence at the leading edge with the arms of the chromosome trailing behind. ते फक्त इंग्लिशमध्ये त्यांनी डिस्क्रिप्शन केलं आहे त्या क्रोमोझोम्सचं. सो या ठिकाणी बघू शकतात की द 2 डॉटर क्रोमॅटिड्स नाव रेफर्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स ऑफ फ्युचर डॉटर न्यूक्लिआय बिगिन मायग्रेशन टुवर्ड्स द अपोजिट पोल्स. म्हणजे जे आपल्या केसमध्ये ऑरेंज आणि ग्रीन होते, जे सिस्टर क्रोमॅटिड किंवा डॉटर क्रोमॅटिड होते, ते आता सेपरेट होतात आणि नाव दे आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स म्हणतो आपण त्यांना, ऑफ द फ्युचर डॉटर न्यूक्लिआय. म्हणजे पुढच्या फ्युचर न्यूक्लिआयचे ते डॉटर क्रोमोझोम्स आहेत. या ठिकाणी बघू शकतात तुम्ही की ॲज द इच क्रोमोझोम मूव्ज अवे फ्रॉम द इक्वेटोरियल प्लेट. क्रोमोझोम म्हणलं बरं का इथं. द सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम रिमेन्स डायरेक्टेड टुवर्ड्स द पोल. म्हणजे इथं बघा तुम्ही आता की हा असा आडवा झोपलेला आहे क्रोमोझोम. इकडून याला वर खेचलं तर या प्रकारे दिसतो की याचे 2 जे काय म्हणता येईल आर्म्स आहेत. हा एक अख्खा क्रोमॅटिड आहे नाही का. तर ह्याचे जे 2 आर्म्स आहेत ते वर असे खेचले जातील व एक खालचा भाग इकडून खेचल, मग इथं मागं खेचलं जाईल हे असं. या प्रकारे हे जे 2 क्रोमॅटिड होते, हा एक क्रोमॅटिड हा एक क्रोमॅटिड, व एकमेकांची सिस्टर क्रोमॅटिड, हे सेपरेट होतात. व यांचे तुम्ही सेंट्रोमियर बघू शकतात या ठिकाणी, जे व्हाईट कलरमध्ये त्यांनी NCERTने दाखवलं आहे.
हे तुम्ही बघू शकतात की इथं व्हाईट कलरचे डॉटसुद्धा म्हणजे हे जे सेंट्रोमियर आहेत ते इकडं ॲस्टरकडं फेस आहेत त्यांचा सेंट्रोमियरचा, म्हणजेच सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम रिमेन डायरेक्टेड टुवर्ड द पोल्स, म्हणजे पोल्सकडं. आता पुढे एन हेन्स ॲट द लिडिंग एज विथ द आर्म्स ऑफ द क्रोमोझोम ट्रेलिंग बिहाइंड, म्हणजे सेंट्रोमियर कसे आहेत ॲट द लिडिंग एज म्हणजे वरती आहेत ते पोलकडे, आणि आर्म्स ट्रेलिंग बिहाइंड म्हणजे मागं आहेत आर्म्स. तर ज्यांना हे समजलं नाही त्यांना आपल्या डायग्राममध्ये दाखवतो मी. फक्त समजण्यासाठी जो ग्रीन आर्म होता त्याला मी ब्लू केलं आहे, कारण NCERTमध्ये सुद्धा त्यांनी ब्लूच केलं आहे, तेवढाच एक चेंज केला आहे मी फक्त. तर समजा ही सेल आहे, आता सेलला बाजूला घेऊ आपण, व हे जे ॲस्टर्स आहेत हे सुद्धा बाजूला घेऊया आपण या प्रकारे. आता बघा, सो या ठिकाणी बघू शकतात तुम्ही, पहिले ही स्टेज होती मेटाफेजमध्ये. आता हे जे वरचे दोन आर्म्स आहेत म्हणजे ऑरेंज क्रोमॅटिड हा इथं सेपरेट झाला आता, कारण इथून वरती ओढल्या गेल्या हा असा, व हा जो ब्लू क्रोमॅटिड आहे हा वाला खालचा, तर हा इकडं खाली ओढल्या गेला, त्याच्यामुळे हे असं स्ट्रक्चर झालं. व इथं ह्यांचा जो काही सेंट्रोमियर होता तर हे सेंट्रोमियर मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी दिसत असेल पिंक रंगाचा सेंट्रोमियर या, व तो आता सेंट्रोमियर स्प्लिट होतो ॲनाफेजमध्ये या प्रकारे. तर NCERTने तेच टेक्स्टमध्ये दिलं आहे, ते सुद्धा वाचूया आपण आता. की फीचर्स ऑफ द ॲनाफेज इज सेंट्रोमियर स्प्लिट्स अँड क्रोमॅटिड सेपरेट आणि क्रोमॅटिड्स मूव्ह टुवर्ड्स द अपोजिट पोल. हे सुद्धा लक्षात ठेवा, हे MCQ बेस येऊ शकतं. त्यानंतर बघा खाली एक लाईन लिहिली आहे, सेपरेटेड क्रोमॅटिड बिकम डॉटर क्रोमोझोम्स नोन ॲज मोनॅड क्रोमोझोम्स. हा कन्सेप्ट मी तुम्हाला मिओसिसमध्ये सांगेल, मोनॅड व डायडचा. त्यानंतर आता सुरू करूया टिलोफेज आपण. तर टिलोफेजमध्ये काय सांगितलं बघा, फायनल स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस दॅट इज टिलोफेज. द क्रोमोझोम्स दॅट हॅव रीच देअर रिस्पेक्टिव्ह पोल्स डिकंडेन्स अँड लूज देअर इंडिव्हिज्युअली. ते डिकंडेन्स होतात व त्यांची इंडिव्हिज्युअलिटी लॉस होते, म्हणजे निघून जाते थोडक्यात. तर हे सुद्धा टेस्ट टू वर फॉल्सला येऊ शकतं. त्याच्यानंतर बघा, द इंडिव्हिज्युअल क्रोमोझोम्स कॅन नो लॉंगर बी सीन अँड इच सेट ऑफ क्रोमॅटिन मटेरियल टेंड्स टू कलेक्ट ॲट इच ऑफ द टू पोल्स. दिस स्टेज विच शोज द फॉलोइंग की इव्हेंट्स. आता टिलोफेजचे काय की इव्हेंट्स आहेत बघा. क्रोमोझोम्स क्लस्टर ॲट द अपोजिट स्पिंडल पोल्स अँड देअर आयडेंटिटी इज लॉस्ट ॲज डिस्क्रीट एलिमेंट्स. वर जे दिलं तेच लिहिलं आहे त्यांनी खाली. त्यानंतर आता प्रोफेसच्या एंडला व मेटाफेजच्या स्टार्टिंगला जे काही आपले न्यूक्लिअर एन्व्हलप वगैरे, गॉल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि न्यूक्लिओलस जे डिसॲपियर झाले ते इथं रिॲपियर होतात. न्यूक्लिअर एन्व्हलप डेव्हलप्स अराउंड द क्रोमोझोम क्लस्टर्स ॲट इच पोल फॉर्मिंग टू डॉटर न्यूक्लियर, व न्यूक्लिओलस, गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इट गेट्स रिफॉर्म. म्हणजे टिलोफेज ही थोडक्यात प्रोफेजची रिव्हर्स म्हणता येईल आपल्याला, ग्रॉस. इथं डायग्राम त्यांनी दाखवली आहे, आपण दुसरी डायग्राम घेऊया. या ठिकाणी बघू शकता तुम्ही टिलोफेजची डायग्राम. एका सेलपासून दोन सेल या प्रकारे बनलेले दिसतात डायग्राममध्ये. न्यूक्लिअर एन्व्हलप वगैरे सगळं रिफॉर्म झालेलं आहे. सो फायनल स्टेज ऑफ मायटोसिस कोणी विचारलं काय सांगायचं, टिलोफेज. आता सुरू करूया आपण, ते म्हणजे सायटोकायनेसिस. कलर चेंज करतो, एक मिनटं. सायटोकायनेसिसमध्ये बघा, प्लांट्समध्ये कसं होतं व ॲनिमल्समध्ये कसं होतं. पहिले ॲनिमल्सचं. इन ॲन ॲनिमल सेल दिस इज अचिव्ड बाय ॲपिअरन्स ऑफ फरो इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे सेल मेम्ब्रेनमध्ये. द फरो ग्रॅज्युअली डिपन्स अँड अल्टिमेटली जॉईन्स इन द सेंटर, डिवायडिंग द सेल सायटोप्लाझम इंटू टू. हे आता ॲनिमल सेलचं होतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तिथं की सायटोकायनेसिस इन ॲनिमल सेल. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम टेक्स प्लेस फ्रॉम पेरिफेरल पार्ट टू सेंट्रल पार्ट. म्हणजे पेरिफेरीकडून म्हणजे बाहेरून आतमध्ये असं डिव्हिजन असतं यांचं.
फरो म्हणजे काय तर एक खड्ड्यासारखं. त्यानंतर एक MCQ बनतो बघा, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज, म्हणजे सायटोकायनेसिस इन ॲनिमल सेल, याला काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल प्रोसेस, म्हणजे केंद्राकडे जाणारी, म्हणजे बाहेरून आतमध्ये येईल, केंद्राकडे चालली. दॅट इज हिअर सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन इज सेंट्रल डिव्हिजन. हा एक महत्त्वाचा MCQ आहे. आणि कॉन्स्ट्रिक्शन अँड फरो फॉर्मेशन टेक्स प्लेस इन सायटोकायनेसिस इन ॲनिमल सेल. आता प्लांट सेलचं बघूया आपण. प्लांट सेल्स बघा. Plant cell, however, are enclosed by relatively inextensible cell wall. Therefore, they undergo cytokinesis by a different mechanism. यांचं मेकॅनिझम थोडंसं वेगळं आहे ॲनिमल सेलपेक्षा. का तर यांच्याकडे एक इनएक्सटेन्सिबल सेल वॉल असते त्यामुळे. इन प्लांट सेल्स, सेल वॉल फॉर्मेशन स्टार्ट्स इन द सेंटर ऑफ द सेल अँड ग्रोज आउटवर्ड टू मीट द एक्झिस्टिंग लॅटरल वॉल्स. म्हणजे ॲनिमल सेलमध्ये कसं बाहेरून आतमध्ये एक फरो फॉर्मेशन होत होतं, आणि इथं काय होतं तर आतून बाहेर एक फरो फॉर्मेशन म्हणा किंवा एक असं वॉल तयार होते. द फॉर्मेशन ऑफ द न्यू सेल वॉल बिगन्स विथ द फॉर्मेशन ऑफ सिम्पल प्रिकर्सर कॉल्ड द सेल प्लेट that represents the middle lamella between the walls of the two adjacent cells. आता ह्या लाईनीवर अद्याप तरी काही प्रश्न पडला नाही नीटवर, त्यामुळे सर्वांनी ही लक्षात ठेवावी लाईन, जास्त डीपमध्ये जाण्यात अर्थ नाही काही. फक्त प्रिकर्सर म्हणजे काय, अ सबस्टन्स फ्रॉम विच अनदर सबस्टन्स इज फॉर्म, याला आपण प्रिकर्सर असं म्हणतो. द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल वॉल बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ सिम्पल प्रिकर्सर कॉल्ड द सेल प्लेट. कोणता आहे तर सेल प्लेट इथे. that represents the middle lamella between the walls of the two adjacent cells. आणि तुम्ही बघू शकता तर प्रिकर्सर म्हणजे अ सबस्टन्स फ्रॉम विच अनदर सबस्टन्स इज फॉर्म्ड, त्याला आपण प्रिकर्सर म्हणतो. त्यानंतर पुढची लाईन MCQसाठी महत्त्वाची आहे. ॲट द टाइम ऑफ सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन ऑर्गेनल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड, कुठले मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स गेट डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द टू डॉटर सेल्स. हे MCQ म्हणून विचारलं जाऊ शकतं किंवा ट्रू ऑर फॉल्सला. त्यानंतर इन सम ऑर्गॅनिझम्स कॅरिओकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस ॲज अ रिझल्ट ऑफ विच मल्टीन्यूक्लिएट कंडिशन अरायझेस लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ सिन्सायटियम. एक्झाम्पल लिक्विड एंडोस्पर्म ऑफ द कोकोनट. हे तुम्हाला 12वीच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स याच्यात सुद्धा ही लाईन वाचायला मिळते की कॅरिओकायनेसिस इज नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस. तेव्हा काय रिझल्टंट स्ट्रक्चर काय होतं तर सिन्सायटियम, म्हणजे मल्टीन्यूक्लिएट कंडिशन लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ सिन्सायटियम. एक्झाम्पल काय दिलं यांनी, लिक्विड एंडोस्पर्म ऑफ द कोकोनट. या ठिकाणी तुम्ही इंटरफेसची डायग्राम बघू शकतात की कसं एका सेलपासून 2 सेल तयार झालेले आहेत कम्प्लिटली आता या प्रकारे. व कॅरिओकायनेसिस नॉट फॉलोड बाय सायटोकायनेसिस याचाच अर्थ आहे की कॅरिओकायनेसिस नंतर सायटोकायनेसिस होतच नाही, त्याच्यामुळे सेल डिवाईड होत नाही आणि जी एक्झिस्टिंग सेल आहेत ती त्याच्यात मल्टीन्यूक्लिएट कंडिशन होते, त्यालाच आपण काय म्हणतो सिन्सायटियम. एक्झाम्पल काय, लिक्विड एंडोस्पर्म ऑफ कोकोनट किंवा इन द कोकोनट. हे एक PYQ आहे आणि भरपूर वेळा पडला आहे वेगवेगळ्या एक्झाम्सला. तर इथं बघू शकतात तुम्ही सायटोकायनेसिस इन प्लांट सेल. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम टेक्स प्लेस फ्रॉम द सेंटर टू पेरिफेरल पार्ट, म्हणजे आतून बाहेर. दिस प्रोसेस इज कॉल्ड सेंट्रिफ्युगल प्रोसेस, म्हणजे केंद्रापासून दूर जाणारी. आणि ॲनिमल सेलमध्ये काय होती, सेंट्रिपिटल प्रोसेस, म्हणजे केंद्राकडे जाणारी. दॅट इज हिअर सायटोप्लाझमिक डिव्हिजन इज पेरिफेरल डिव्हिजन. आणि सेल डिव्हिजन टेक्स प्लेस बाय सेल प्लेट फॉर्मेशन. तिकडं काय होतं तर फरो फॉर्मेशन होतं. तुम्ही असं कम्पेअरही करू शकतात. त्यानंतर 2 MCQ आहे इथं. मायटोसिस ऑल्सो कॉल्ड ॲज इनडायरेक्ट सेल डिव्हिजन म्हणतो. आणि व्हेरी सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ मायटोसिस इज कशात तर सेल रिपेअरमध्ये. आता आपण सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस या बीटला सुरुवात करूया. तर NCERT काय म्हणते बघा. Mitosis or equational division is usually restricted to the diploid cells only. However, in some lower plants and in some social insects, haploid cells also divide by mitosis. आपण स्टार्टिंगला सुद्धा हे लाईन्स वाचल्या होत्या. फक्त इथं सोशल इन्सेक्ट्स हे लक्षात ठेवा आणि लोअर प्लांट्स. इट इज इसेन्शियल. लोअर प्लांट्स म्हणजे अल्गी, ब्रायोटेरिडो वगैरे या प्रकारे. त्यानंतर it is very essential to understand the significance of this cell division in the life of an organism.
त्यानंतर पुढचा पॅरा बघा, मायटोसिस युजली रिझल्ट्स इन द प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड डॉटर सेल्स विथ आयडेंटिकल जेनेटिक कॉम्प्लिमेंट. द ग्रोथ ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स इज ड्यू टू मायटोसिस. हे सुद्धा एक महत्त्वाचं वाक्य आहे. सेल ग्रोथ रिझल्ट्स इन डिस्टर्बिंग द रेशिओ बिटवीन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. इट इज देअर फॉर इसेन्शियल फॉर द सेल डिवाइड टू रिस्टोर द न्यूक्लिओ सायटोप्लाझमिक रेशिओ. हे सुद्धा तुम्हाला काय म्हणता येईल, ट्रू ऑर फॉल्सला किंवा स्टेटमेंट बेस विचारू शकतात की इज दिस द सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस ऑर नॉट. तर येस इट इज काय, टू रिस्टोर द न्यूक्लिओ सायटोप्लाझमिक रेशिओ. त्यानंतर अ व्हेरी सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ मायटोसिस इज सेल रिपेअर. ही लाईन महत्त्वाची आहे. द सेल्स ऑफ द अप्पर लेअर ऑफ द इपिडर्मिस, त्याच्यानंतर सेल्स लाइनिंग द गट, त्याच्यानंतर ब्लड सेल्स आर बिंग कॉन्स्टंटली रिप्लेस्ड. हे एक्झाम्पल्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. आता कुठले कुठले आहेत, द सेल्स ऑफ द अप्पर लेअर ऑफ इपिडर्मिस, त्याच्यानंतर सेल्स लाइनिंग द गट आणि ब्लड सेल्स, दे आर बिंग कॉन्स्टंटली रिप्लेस्ड. Mitotic division in the meristematic tissue, the apical and the lateral cambium results in continuous growth of the plants throughout their life. हे सुद्धा तुम्हाला स्टेटमेंट्समध्ये किंवा MCQमध्ये विचारले जाऊ शकतो. सर्वांनी पाठ करायचं आहे. आता सुरू करूया सर्वात महत्त्वाचं बीट, ते म्हणजे मिओसिस. मिओसिसबद्दल बघा आता. दिस इज स्पेशलाइज्ड काइंड ऑफ सेल डिव्हिजन दॅट रिड्युसेस द क्रोमोझोम नंबर बाय हाफ, results in the production of the haploid daughter cells. This kind of division is called as meiosis. Meiosis ensures the production of haploid phase in the life cycle of sexually reproducing organism, whereas fertilization restores the diploid phase. हे तुम्हाला ट्रू और फॉल्स साठी ही लाईन विचारली जाऊ शकते की meiosis it ensures the haploid phase आणि fertilization it restores the diploid phase. शब्द लक्षात ठेवावे. त्यानंतर वी कम अक्रॉस मिओसिस ड्युरिंग गॅमेटोजेनेसिस इन प्लांट्स अँड ॲनिमल सेल्स. दिस लीड्स टू फॉर्मेशन ऑफ द हॅप्लॉइड गॅमेट. आता की फीचर्स बघू आपण मिओसिसचे. हे की फीचर्स अतिशय महत्त्वाचे आहेत व याच्यावर प्रश्नसुद्धा पडलेला आहे की मिओसिस इन्व्हॉल्व्स 2 सिक्वेन्शियल सायकल्स ऑफ न्यूक्लिअर अँड सेल डिव्हिजन. म्हणजे 2 सिक्वेन्शियल सायकल्सवर ऑफ न्यूक्लिअर आणि सेल डिव्हिजन अँड called as meiosis 1 and meiosis 2, but only single cycle of DNA replication. जे DNA रिप्लिकेशनचे एक सायकल व न्यूक्लिअर आणि सेल डिव्हिजनच्या 2 सिक्वेन्शियल सायकल्स या मिओसिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मिओसिस 1 इज इनिशिएटेड आफ्टर द पॅरेंटल क्रोमोझोम्स हॅव रेप्लिकेटेड टू रिप्रोड्यूस आयडेंटिकल सिस्टर क्रोमॅटिड्स ॲट एस फेज. याचाच अर्थ काय आहे, इथं मराठीत लिहिलं आहे मी की मीन्स इंटरफेस कंप्लीट झाली की मिओसिस 1 सुरू होईल, थोडक्यात अर्थ याचा. त्यानंतर मिओसिस 1 किंवा मिओसिस फक्त मिओसिस इन्व्हॉल्व्स पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स अँड रिकॉम्बिनेशन बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स. ही लाईन एक 5-10 वेळा तरी पडलेली आहे नीट एक्झाममध्ये, त्यामुळे या लाईनचा अर्थ मी तुम्हाला डिटेलमध्ये आपलं मिओसिस 1 सुरू झालं की तेव्हा सांगतो तुम्हाला डायग्राम वगैरे त्याच्यात एक्सप्लेन करून. त्यानंतर 4 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड ॲट द एंड ऑफ मिओसिस 2. सर्वांनाच माहिती असेल. व कुठले कुठले इव्हेंट होतात, प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टिलोफेज 1 ही मिओसिस 1मध्ये. त्याचप्रकारे मिओसिस 2मध्ये प्रोफेज 2, ॲनाफेज 2, मेटाफेज 2 आणि टिलोफेज 2. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज 2 या प्रकारे. चला तर आता पुढचं बीट घेऊया, ते म्हणजे मिओसिस 1. दरवर्षी या पेजवरनं एक तरी प्रश्न असतोच नेहमी, त्यामुळे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आता. आणि भरपूर मुलांना समजत नाही ही मिओसिस 1मधल्या फेजेस वगैरे, त्याचं समजून सांगतो मी आता. प्रोफेज 1. प्रोफेज ऑफ द फर्स्ट मियोटिक डिव्हिजन इज longer and more complex when compared to prophase of the mitosis. It has been further divided into 5 phases. कुठले 5 phases? तर लेप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचिटिनी, डिप्लोटिनी आणि डायकायनेसिस. आणि कुठल्या बेसिसवर डिवाइड केलं यांना? बेस्ड ऑन द क्रोमोझोमल बिहेवियर. हा इथं महत्त्वाचा MCQ आहे. बेस्ड ऑन द क्रोमोझोमल बिहेवियर प्रोफेज 1 इज डिवाइडेड इंटू 5 सब फेजेस. कुठली? तर लेप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचिटिनी, डिप्लोटिनी आणि डायकायनेसिस. आता लेप्टोटिनी बघा. ड्युरिंग लेप्टोटिनी स्टेज द क्रोमोझोम बिकम ग्रॅज्युअली विजिबल अंडर द लाईट मायक्रोस्कोप.
कुठला मायक्रोस्कोप तर लाईट मायक्रोस्कोप. द कॉम्पॅक्टेशन ऑफ क्रोमोझोम्स कंटिन्यूज थ्रू आउट द लेप्टोडेनी अँड दिस इज फॉलोड बाय सेकंड स्टेज ऑफ द प्रोफेज 1 दॅट इज झायगोटेनी. म्हणजे कॉम्पॅक्टेशन याच्यात चालूच राहत असतं. तेच मी इथं शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे की इन लेप्टोटेनी क्रोमोझोम्स बिकम ग्रॅज्युअली विजिबल अंडर लाईट मायक्रोस्कोप. त्याच्यानंतर कॉम्पॅक्टेशन ऑफ क्रोमोझोम कंटिन्यू थ्रू आउट द लेप्टोटेनी आणि दिस स्टेज इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, याला काय म्हणतो तर आपण बुके स्टेज म्हणतो. हा एक MCQ लक्षात ठेवायचा सर्वांनी. या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही लेप्टोटेनीचे की न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे सगळे इंटॅक्ट आहे अजून. व त्यांनी झूम करून दाखवलं आहे की रेप्लिकेटेड क्रोमोझोम्स दे कंडेन्स, म्हणजेच कॉम्पॅक्टेशन थोडक्यात. त्यानंतर पुढची डायग्राम बघू शकता तुम्ही खाली. ह्याच्यात सुद्धा त्यांनी लिहिलं आहे की क्रोमोझोम काय होतात तर कंडेन्स होतात या प्रकारे. इथं सुद्धा बघू शकता ही थोडी क्लिअर डायग्राम पण तुम्हाला समजू शकतं की बाबा क्रोमोझोम्स आता कंडेन्स व्हायला आलेत. आता पुढची स्टेज घेऊया ती म्हणजे झायगोटेनी. आता NCERT काय म्हणतो बघा. ड्युरिंग दिस स्टेज द क्रोमोझोम स्टार्ट पेअरिंग टुगेदर अँड द प्रोसेस ऑफ असोसिएशन इज कॉल्ड ॲज सायनॅप्सिस. झायगो म्हणजे काय तर पेयर, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर ह्याच्यात काय होतं पेअरिंग होती म्हणजे प्रोसेस ऑफ असोसिएशन, यालाच आपण काय म्हणतो दुसऱ्या भाषेत सायनॅप्सिस म्हणतो दुसऱ्या वर्ड्समध्ये. सच पेअर्ड क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज होमोलोगस क्रोमोझोम्स. म्हणजे जे सायनॅप्स झालेले क्रोमोझोम आहेत त्यांना आपण काय म्हणतो तर होमोलोगस क्रोमोझोम म्हणतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ ऑफ दिस स्टेज इंडिकेट दॅट क्रोमोझोम सायनॅप्सिस इज अकंपनीड बाय फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कॉल्ड ॲज सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. याचाच अर्थ काय की जेव्हा आपण इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफनं बघतो झायगोटेनी स्टेजला, तेव्हा आपल्याला काय समजतं की जे सायनॅप्सिस झालेले क्रोमोझोम आहेत दे आर अकंपनीड बाय फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कॉल्ड ॲज सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. तुम्हाला डायग्राममध्ये हवं तर दाखवतो मी थोड्या वेळात. त्यानंतर बघा द कॉम्प्लेक्स फाउंड बाय अ पेअर ऑफ सायनॅप्स होमोलोगस क्रोमोझोम. द कॉम्प्लेक्स फाउंड बाय अ पेअर ऑफ synapse homologous chromosome it is called as bivalent or a tetrad. म्हणजे बायव्हॅलंटलाच आपण टेट्राड सुद्धा म्हणू शकतो. हाऊएव्हर दीज आर मोर क्लिअरली विजिबल इन द नेक्स्ट स्टेज. नेक्स्ट स्टेज कुठली येतात पॅकिटिनी. त्यानंतर एक MCQ इथं बनतो की द फर्स्ट 2 स्टेजेस ऑफ प्रोफेज 1 आर रिलेटिव्हली शॉर्ट लिव्ड कम्पेअर्ड टू द नेक्स्ट स्टेज दॅट इज पॅकिटिनी. तर हा एक महत्त्वाचा MCQ आहे, ट्रू ऑर फॉल्ससाठी विचारला जाऊ शकतो तुम्हाला. तर बायव्हॅलंट किंवा टेट्राड म्हणजे काय असतं हे थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं मी बॉक्समध्ये दाखवलं आहे तुम्हाला ते की एक बायव्हॅलंट म्हणजे काय असतं तर एक बायव्हॅलंट म्हणजे 2 क्रोमोझोम्स म्हणजे 4 क्रोमॅटिड म्हणजे एक टेट्राड. थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला क्रोमॅटिडचा वगैरे अर्थ सांगितला होता. एका क्रोमोझोमला 2 क्रोमॅटिड असतात. आपल्या एक्झाम्पलमध्ये येल्लो आणि ऑरेंज आणि ब्लू होतं. तर त्या प्रकारे समजा 2 क्रोमोझोम असतात तर किती 4 क्रोमॅटिड होतील. त्यालाच आपण एक टेट्राड म्हणतो किंवा एक बायोव्हॅलंट. आणि हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे की एक मिनटं की नंबर ऑफ बायव्हॅलंट इज इक्वल्स टू टोटल क्रोमोझोम डिवाइड बाय 2. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पुढे बघूया आता. या ठिकाणी मी हे शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे ते झायगोटेनी. क्रोमोझोम स्टार्ट पेअरिंग टुगेदर, यालाच आपण काय म्हणतो सायनॅप्सिस. सच पेअर्ड क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज होमोलोगस क्रोमोझोम्स. ही लाईन महत्त्वाची आहे. त्यानंतर सायनॅप्सिस अकंपनीड बाय फॉर्मेशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. त्यानंतर द कॉम्प्लेक्स फॉर्म्ड बाय पेअर ऑफ सायनॅप्स होमोलोगस क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज बायव्हॅलंट ऑर अ टेट्राड. म्हणजेच किती 4 क्रोमॅटिड म्हणजेच 2 क्रोमोझोम. या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही की यांनी इथं सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स फॉर्मिंगसुद्धा दाखवली आहे. सायनॅप्सिस बिगिन्स असं म्हणलं आहे यांनी. ते इथं या ठिकाणी बघू शकता तुम्ही या एरियामध्ये. थोडं मी झूम करून दाखवतो की यांनी इथं
या ठिकाणी असं की इथे यांनी सांगितले की बायव्हॅलंट फॉर्मिंग होतात, म्हणजे 2 क्रोमोझोम्सचं एक बायव्हॅलंट असतं या ठिकाणी. त्यानंतर इथं सुद्धा बघू शकता तुम्ही की क्रोमोझोम्स पेरिंग अँड सायनॅप्सिस बिगिन्स, आणि इथं सिनेप्टोनिमल कॉम्प्लेक्स त्यांनी दाखवला आहे या ठिकाणी. तिसऱ्या डायग्राममध्ये बघा, ही थोडी क्लिअर नाही आहे, थोडं समजून घ्या तुम्ही. इथं झायगोटिनीमध्ये सिनेप्टोनिमल कॉम्प्लेक्स दाखवला आहे. आता पॅचिटिनी फेजमध्ये बघा NCERT काय म्हणते की ड्युरिंग दिस स्टेज 4 क्रोमॅटिड्स ऑफ इच बायोव्हॅलंट, म्हणजे एका बायोव्हॅलंटमध्ये किती 4 क्रोमॅटिड्स, म्हणजे किती 2 क्रोमोझोम बिकम्स डिस्टिंक्ट अँड क्लिअरली अपियर्स ॲज टेट्राड्स. त्याच्यानंतर दिस स्टेज इज कॅरेक्टराइज बाय अपिअरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल. ही महत्त्वाची लाईन आहे. स्पेशलिटी काय या स्टेजची की अपिअरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल. ह्याचाच अर्थ काय, द साइट्स ॲट विच क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स. तर याचा मी अर्थ तुम्हाला सांगतो. होमोलोगस आणि नॉन होमोलोगस क्रोमोझोम आणि सिस्टर आणि नॉन सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे काय. त्यानंतर बघा, क्रॉसिंग ओव्हर इज द एक्सचेंज. आता क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, इट इज द एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन 2 होमोलोगस क्रोमोझोम्स. इट इज द एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन 2 होमोलोगस क्रोमोझोम. त्यानंतर क्रॉसिंग ओव्हर इज ऑल्सो अन एन्झाईम मेडिएटेड प्रोसेस अँड द एन्झाईम इन्व्हॉल्ड इज कॉल्ड ॲज रिकॉम्बिनेस एन्झाईम. हा एक महत्त्वाचा पोटेन्शियल MCQ आहे, सो येण्याची शक्यता आहे एक्झामला. त्यानंतर बघा, क्रॉसिंग ओव्हर लीड्स टू रिकॉम्बिनेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल ऑन द 2 chromosomes. Recombination between homologous chromosome is completed by end of Pachyteny. मिडल ऑफ पॅचिटिनी नाही, एंड म्हणलं आहे त्यांनी बरं का. Recombination between homologous chromosome is completed by end of Pachyteny, leaving the chromosomes linked at the sites of the crossing over. म्हणजे जिथं क्रॉसिंग ओव्हर झाली तिथं सोडून, ते लिंक सोडून रिकॉम्बिनेशन होतं त्या ठिकाणी. रिकॉम्बिनेशन बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम कंप्लीट बाय एंड ऑफ द पॅचिटिनी, लिव्हिंग द क्रोमोझोम्स लिंक्ड ॲट द साईट ऑफ द क्रॉसिंग ओव्हर. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, मी 2 क्रोमोझोम्स दाखवले आहेत. तर हा फर्स्ट क्रोमोझोम समजा व हा सेकंड. तर ह्यात बघा, समजा आपण यांच्या क्रोमॅटिडला याला 1, याला 2, याला 3 वर याला 4 असं नंबरिंग केलं तर 1 and 2 आर सिस्टर क्रोमॅटिड ऑफ इच अदर, म्हणजे ह्या एकमेकांच्या सिस्टर क्रोमॅटिड आहेत. त्यानंतर 3 and 4 आर सिस्टर क्रोमॅटिड, ह्या एकमेकांच्या आहेत. पण ह्याचा एक व ह्याचा एक हे कधीच सिस्टर क्रोमॅटिड नसतात, ते नॉन सिस्टर क्रोमॅटिड असतात. बघू शकतात तुम्ही की 1 and 3 आर नॉन सिस्टर, 1 and 3. त्यानंतर 2 and 4 आर नॉन सिस्टर क्रोमॅटिड. त्यानंतर 2 and 3 दीज आर ऑल्सो नॉन सिस्टर क्रोमॅटिड. त्यानंतर 1 and 4 दीज आर ऑल्सो नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. सो या डायग्रामवरून तुम्हाला समजत असेल सिस्टर क्रोमॅटिड व नॉन सिस्टर क्रोमॅटिड कोणाला म्हणतात. त्यानंतर आता होमोलोगस व नॉन होमोलोगस क्रोमोझोम. आता होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय, दीज आर अ पेअर ऑफ क्रोमोझोम्स इन अन ऑर्गॅनिझम, वन हेरिटेड फ्रॉम मदर अँड वन हेरिटेड फ्रॉम द फादर दॅट पेअर अप ड्युरिंग द फर्टिलायझेशन. ह्याला आपण होमोलोगस क्रोमोझोम म्हणतो. थोडक्यात काय तर विथ सेम पेअर ऑफ क्रोमोझोम्स जे असतात त्याला होमोलोगस म्हणतो, आणि जे सेपरेट होतात किंवा सेपरेट पेअरिंग्समध्ये असतात क्रोमोझोम त्यांना आपण नॉन होमोलोगस क्रोमोझोम म्हणतो. आणि समजा अलीलच्या भाषेत सांगायचं असेल तर होमोलोगस क्रोमोझोम्स कंटेन्स अलील ऑफ द सेम जीन टाईप इन द सेम लोकाय, आणि नॉन होमोलोगस क्रोमोझोम्स कंटेन्स अलील्स ऑफ डिफरंट जीन टाईप्स. आणि अजून एक तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर जे होमोलोगस क्रोमोझोम्सचं एक्झाम्पल काय तर 22 ऑटोझोमल क्रोमोझोम्स आहेत आपल्या ह्युमन्समध्ये. त्यानंतर XX क्रोमोझोम जो आहे तो दुसरा एक्झाम्पल आहे. आणि नॉन होमोलोगसचं काय तर X and Y क्रोमोझोम. दीज आर एक्झाम्पल ऑफ नॉन होमोलोगस क्रोमोझोम्स.
तर आता आपण वाचूया. मी इथं जे लिहिलं आहे पॅकिटिनीबद्दल. सिनॅप्टोनॉमल कॉम्प्लेक्स क्लिअरली विजिबल. त्यानंतर ॲपिअरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल दॅट इज द साईट ॲट विच क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे रिकॉम्बिनेशन नोड्यूलचा अर्थ काय, तर इट इज द साईट ॲट विच क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. ऑप्शनमध्ये कसं देतात तुम्हाला की सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ नॉन होमोलोगस क्रोमोझोम, असं उलटं पालटं करून देतात, पण नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स. त्याच्यानंतर रिकॉम्बिनेशन बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम इज कम्प्लिटेड बाय द एंड ऑफ पॅकिटिनी लिव्हिंग द क्रोमोझोम लिंक्ड ॲट द साईट ऑफ द क्रॉसिंग ओव्हर. त्यानंतर आता डायग्राम बघूया आपण. या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकतात तुम्ही ही डायग्राम पॅकिटिनीची. बायोव्हॅलंट हॅज फॉर्म्ड अँड क्रॉसिंग ओव्हर हॅज ऑकर्ड. थोडी झूम करूनही दाखवतो मी तुम्हाला. या ठिकाणी सिनॅप्टोनॉमल कॉम्प्लेक्स बघू शकता तुम्ही, पूर्णपणे फॉर्म झालेलं आहे हे, व इथं रिकॉम्बिनेशन झालेलं दिसतं आपल्याला. त्यानंतर पुढच्या डायग्राममध्ये बघा. क्रोमोझोम्स आर फुल्ली सायनॅप्स अँड क्रॉसिंग ओव्हर बिगिन्स. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर इथं सुरू होते नाही का, या प्रकारे. तिसरी डायग्राम बघा. इथं टेट्राड एक फॉर्म झालेलं दिसतं आपल्याला, म्हणजेच बायोव्हॅलंट म्हणता येईल आपल्याला. सिनॅप्टोनॉमल कॉम्प्लेक्स हे दाखवलं आहे यांनी. त्यानंतर आता सुरू करूया आपण डिप्लोटिनी. द बिगिनिंग ऑफ डिप्लोटिनी इज रेकग्नाइज्ड बाय डिसोल्युशन ऑफ द सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. अतिशय महत्त्वाचा एमसीक्यू. याचं फीचर काय, तर डिसोल्युशन ऑफ द सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स सुरुवातीलाच. अँड द टेंडन्सी ऑफ द रिकम्बाइंड होमोलोगस क्रोमोझोम्स ऑफ द बायोव्हॅलन्स टू सेपरेट फ्रॉम इच अदर एक्सेप्ट कुठं, ॲट द साईट ऑफ द क्रॉसओव्हर्स. जिथं क्रॉसिंग ओव्हर झाले ती साईट सोडून बाकीचे जे बाकीच्या ठिकाणी जिथं होमोलोगस क्रोमोझोम्स रिकम्बाईन झाले तिथून ते सेपरेट होतात फ्रॉम इच अदर. आणि दिस एक्सेप्ट स्ट्रक्चर आज कॉल्ड एज कायझमाटा. म्हणजे समजा असे दोन जे काही क्रोमोझोम आहेत ते असं एक स्ट्रक्चर बनवतात, इथे एक्सेप्ट स्ट्रक्चर. त्यालाच आपण काय म्हणतो, तर कियाझमॅटा म्हणतो आपण त्याला. त्यानंतर एक पुढची लाईन बघा, महत्त्वाचा एमसीक्यू आहे की इन ओसाइट्स ऑफ सम व्हर्टिब्रेट्स डिप्लोटिनी कॅन लास्ट फॉर मंथ्स ऑर इयर्स. हा ह्युमन रिप्रोडक्शनशी संबंधित प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. आणि इथं फक्त लक्षात ठेवा की सम म्हणलं आहे, नॉट ऑल. तर हे ट्रू ऑर फॉल्स किंवा स्टेटमेंट बेस तुम्हाला येऊ शकतं. इन ओसाइट्स ऑफ सम व्हर्टिब्रेट्स डिप्लोटिनीवर फक्त कॅन लास्ट फॉर मंथ्स ऑर इयर्स. त्यानंतर बघा इथं शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे मी. डिप्लोटिनीमध्ये डिसोल्युशन ऑफ सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स होतं पहिले, म्हणजे नंतर रिकम्बाइंड होमोलोगस क्रोमोझोम्स ऑफ बायोव्हॅलंट सेपरेट फ्रॉम इच अदर एक्सेप्ट ॲट द साईट ऑफ द क्रॉसओव्हर्स. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ एक्स शेप काय होतं, तर कॅझमॅटा. आणि इन ओसाइट ऑफ सम व्हर्टिब्रेट्स डिप्लोटिनी कॅन लास्ट फॉर मंथ्स ऑर इयर्स. या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकतात तुम्ही, या डायग्राममध्ये की सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स इट डिसोसिएट्स. व तुम्ही बघू शकता की या ठिकाणी त्यांनी कियाझमा फॉर्मेशन दाखवलं आहे, ते म्हणजे या ठिकाणी असं. आणि त्यांनी झूम इन करून सुद्धा दाखवलं आहे आपल्याला. हां, या ठिकाणी बघा एक सेफ स्ट्रक्चर असं या प्रकारे तुम्हाला दिसून येतं. यालाच म्हणतो आपण कियाझमॅटा. जे काही सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स तयार झालं ते आता डिसोसिएट होतात, आणि जे काही रिकम्बाइंड होमोलोगस क्रोमोझोम होते ते आता सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे या ठिकाणी, फक्त एक्सेप्ट ॲट द साईट ऑफ द क्रॉसिंग ओव्हर. यालाच आपण काय म्हणतो, तर कियाझमॅटा. त्याच्यानंतर दुसरे डायग्राम दाखवू शकतो मी तुम्हाला. या ठिकाणी सुद्धा बघा, सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स स्टार्ट्स टू डिसअपियर अँड कियाझमा आर विजिबल. कियाझमा दाखवला आहे यांनी. कियाझमा म्हणजेच कियाझमॅटा थोडक्यात. तिसरी डायग्राम बघा, डिप्लोटिनी. ह्याच्यातही त्यांनी थोडंफार दाखवलं आहे कियाझमा, इथं एवढं क्लिअर दिसत नाही आहे. त्यानंतर सुरू करूया लास्ट फेज, ती म्हणजेच डायकायनेसिस.
दिस इज मार्क्ड बाय टर्मिनलायझेशन ऑफ कियाजमेटा. तर इथं वरती काय होतं, डिसोल्युशन ऑफ सिनेप्टिनिमल कॉम्प्लेक्स कशात होतं तर डिप्लोटिनीमध्ये. इथं काय होता, टर्मिनलायझेशन ऑफ कियाजमेटा कशात येतं तर डायकायनेसिसमध्ये. ड्युरिंग दिस फेज द क्रोमोझोम्स आर फुल्ली कंडेन्स्ड अँड द मिओटिक स्पिंडल इज असेंबल्ड टू प्रिपेअर द होमोलोगस क्रोमोझोम फॉर द सेपरेशन. आता प्रोफेज नंतर काय येणार तर मेटाफेज. त्याच्यामुळे जे काही स्पिंडल फायबर्स आहेत त्यांनाच इथं आता मिओसिसमधले स्पिंडल फायबर आहे म्हणून मिओटिक स्पिंडल म्हणतो आपण त्यांना. मिओटिक स्पिंडल फायबर ते आता क्रोमोझोम्सला एक काय म्हणता येईल त्यांना की इक्वेटोरियल प्लेटला आणणार. त्याच्यामुळे ते क्रोमोझोम सेपरेशनसाठी आता तयार आहेत. ड्युरिंग दिस फेज द क्रोमोझोम्स आर फुल्ली कंडेन्स्ड आता बरं का, अँड द मिओटिक स्पिंडल इज असेंबल्ड टू प्रिपेअर होमोलोगस क्रोमोझोम्स फॉर सेपरेशन. त्यानंतर पुढची लाईन बघा. By the end of dikinesis, the nucleolus disappears and the nuclear envelope also breaks down. Disappear वगैरे नाही, डायरेक्ट ब्रेकडाऊन म्हणता येते. आणि एक महत्त्वाची लाईन आहे की डायकायनेसिस रिप्रेझेंट्स ट्रान्झिशन टू मेटाफेज. ही ट्रू ऑर फॉल्ससाठी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं. तर या ठिकाणी शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे मी. डायकायनेसिसमध्ये काय होतं तर टर्मिनलायझेशन ऑफ कियाजमेटा. त्यानंतर क्रोमोझोम्स आर फुल्ली कंडेन्स्ड अँड द मिओटिक स्पिंडल इज असेंबल्ड टू प्रिपेअर होमोलोगस क्रोमोझोम्स फॉर सेपरेशन. त्याच्यानंतर बाय द एंड ऑफ डायकायनेसिस न्यूक्लिओलस डिसअपियर अँड न्यूक्लिअर एनवलप ब्रेक्स डाऊन. आणि डायकायनेसिस रिप्रेझेंट द ट्रान्झिशन टू द मेटाफेज. हे 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही. हो, तुम्ही याचा स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता. तर आता डायग्राम बघू शकता तुम्ही. ती म्हणजेच डायकायनेसिसची न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फ्रॅगमेंटेड म्हणजेच काय डिसअपिअरिंग. हे काय आहे तर एंड ऑफ प्रोफेज 1 म्हणजेच ट्रान्झिशन टू द मेटाफेज. त्यानंतर दुसरी डायग्राम बघू शकता. फर्दर क्रोमोझोम कॉन्ट्रॅक्शन असं लिहिलं आहे यांनी डायकायनेसिसमध्ये. तिसरी डायग्राम बघा. त्यानंतर आता मेटाफेज 1 सुरू करूया आपण. तर यात NCERT काय म्हणते बघा. द बायव्हॅलंट क्रोमोझोम्स अलाइन ऑन द इक्वेटोरियल प्लेट अँड द मायक्रोट्युब्युल्स फ्रॉम द अपोजिट पोल्स ऑफ द स्पिंडल अटॅच टू द कायनेटोकोर ऑफ द होमोलोगस क्रोमोझोम्स. आता इथं जे बायव्हॅलंट क्रोमोझोम्स आहेत ते इक्वेटोरियल प्लेटला अलाइन होतात. आणि मेटाफेजमध्ये म्हणजे मायटोसिसच्या मेटाफेजमध्ये काय होतं तर फक्त क्रोमोझोम होता. इथं बायव्हॅलंट क्रोमोझोम आहे आता. अँड द मायक्रोट्युब्यूल अपोजिट फ्रॉम द अपोजिट पोल ऑफ द स्पिंडल अटॅच टू द कायनेटोकोर ऑफ द होमोलोगस क्रोमोझोम्स फ्रॉम द बोथ साईड्स नाही का. आणि मायटोसिसच्या मेटाफेजमध्ये सुद्धा सेमच होतं. दाखवायला आणलं आहे मी तुम्हाला ते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते. स्पिंडल फायबर्स अटॅच टू द कायनेटोकोर ऑफ द क्रोमोझोम्स. आणि क्रोमोझोम म्हणलं आहे, बायव्हॅलंट क्रोमोझोम नाही, मेटाफेजमध्ये फक्त. क्रोमोझोम्स आर मूव टू स्पिंडल इक्वेटर अँड गेट अलाइन टू द मेटाफेज प्लेट थ्रू द स्पिंडल फायबर्स टू बोथ पोल्स. सो जास्त काही फरक नाही आहे एवढा, फक्त क्रोमोझोम्सच्या ऐवजी बायव्हॅलंट क्रोमोझोम म्हणता येईल. त्यानंतर एक इन्फॉर्मेशन सांगायची राहिली माझी. सिनेप्टिनिमल कॉम्प्लेक्स इट इज मेड अप ऑफ 3 थिक लाईन ऑफ DNA अँड प्रोटीन. असं कुठं MCQ वगैरे आढळला तुम्हाला तर 3 थिक लाईन ऑफ DNA अँड प्रोटीन. त्याच्यानंतर एक क्वेश्चन लिहिला आहे मी तिथं, तो म्हणजे क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन कोणामध्ये होती तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स. हा भरपूर वेळा नीटला पडलेला आहे प्रश्न. त्यानंतर आता एनाफेज 1 बघा. एनाफेज 1 इंटरेस्टिंग आहे थोडीशी. NCERTने काय सांगितलं की द होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट. काय सेपरेट होतं तर होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट व्हाईल सिस्टर क्रोमॅटिड्स रिमेन असोसिएटेड ॲट देअर सेंट्रोमियर्स. ही एकच लाईन एकदम महत्त्वाची आहे की होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट व्हाईल सिस्टर क्रोमॅटिड रिमेन असोसिएटेड ॲट देअर सेंट्रोमियर्स. आता मी तुम्हाला मायटोसिस्टम एनाफेजमध्ये काय दिलं ते दाखवतो.
as each chromosome move away from the equatorial plane, centromere of each chromosome remain directed towards the poles and hence at the leading edge with the arms of the chromosome trailing behind. याचा शॉर्टकटमध्ये अर्थ काय दिला आहे त्यांनी की सेंट्रोमियर स्प्लिट्स अँड क्रोमॅटिड सेपरेट. आणि इथं वर काय होतं तर बघू शकता तुम्ही होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट. तिथं काय होतं तर सेंट्रोमियर स्प्लिट होतं. इथं काय स्प्लिट होतं तर होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट वाईल सिस्टर क्रोमॅटिड्स रिमेन असोसिएटेड ॲट देअर सेंट्रोमियर्स. हा फरक आहे. ही डायग्राममध्ये सुद्धा मी सांगेल थोड्या वेळानं तुम्हाला. त्यानंतर आता टिलोफेज 1 बघा. द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस रिअपियर टिलोफेजमध्ये. त्याच्यानंतर सायटोकायनेसिस फॉलोज अँड दिस इज कॉल्ड एज डायड ऑफ सेल. आता इथं डायडचा अर्थ काय की 2 सेल्स थोडक्यात. इथं तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. इथं लिहिलं आहे मी की डायड म्हणजे काय तर 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. सेल्स म्हणलं आहे वर क्रोमोझोम नाही. तर टिलोफेजमध्ये आपल्याला एंडला काय मिळतात ते या ठिकाणी दाखवलं आहे बघा. 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. त्यानंतर पुढे बघा. द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस रिअपियर आणि सायटोकायनेसिस फॉलोज. त्याच्यानंतर सायटोकायनेसिस होते टिलोफेज नंतर अँड दिस इज कॉल्ड एज डायड ऑफ सेल्स. त्यानंतर although in many cases the chromosomes do undergo some dispersion, they do not reach the extremely extended state of the interphase nucleus. म्हणजे जरी ते असे लांब लांब जात असतील क्रोमोझोम तरी ते एक एक्स्ट्रीम स्टेटला पोचत नाही. जसं की मायटोसिसमध्ये कम्प्लिटली पोचतात. तर मिओसिस 1मध्ये होत नाही तसं. द स्टेज बिटवीन 2 मिओटिक डिव्हिजन्स इज कॉल्ड एज इंटरकायनेसिस आणि जनरली शॉर्ट लिव्ड असते. एक नवीन कन्सेप्ट म्हणू शकता इथं की इंटरकायनेसिस म्हणजे इट इज अ स्टेज बिटवीन 2 मिओटिक डिव्हिजन म्हणजे मिओसिस 1 आणि मिओसिस 2 मधली एक स्टेज ही आणि जी जनरली शॉर्ट लिव्ड असते. आणि देर इज नो DNA रिप्लिकेशन इन ड्युरिंग द इंटरकायनेसिस. हा सुद्धा एक ट्रू ऑर फॉल्स किंवा MCQ बेस्ड क्वेश्चन बनू शकतो. त्यानंतर बघा पुढची लाईन महत्त्वाची आहे. इंटरकायनेसिस इज फॉलोड बाय प्रोफेज 2, अ मच सिम्पलर प्रोफेज दॅन प्रोफेज 1. म्हणजे या ठिकाणी काय म्हणलं त्यांनी की इंटरकायनेसिस इज फॉलोड बाय प्रोफेज 1. याचाच अर्थ काय की इंटरकायनेसिस फॉलोड बाय प्रोफेज 1 मीन्स इंटरकायनेसिसचा पाठलाग करतोय कोण तर प्रोफेज 2. मीन्स पहिले काय होणार तर इंटरकायनेसिस आणि त्याच्यानंतर होणार प्रोफेज 2. हे लक्षात ठेवायचं सर्वांनी. उलटं करायचं नाही त्याला की प्रोफेज 2 इज फॉलोड बाय इंटरकायनेसिस नाही. इंटरकायनेसिस इज फॉलोड बाय प्रोफेज 2 म्हणजे पहिले इंटरकायनेसिस आणि मग प्रोफेज 2. सो हे लाईन्सचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता आपण डायग्राम्स बघूया. सो या ठिकाणी तुम्ही 4ही डायग्राम्स बघू शकतात. पहिली प्रोफेज 1ची. त्यानंतर मेटाफेज 1 बघा. मेटाफेज 1मध्ये तुम्हाला इथं मी झूम करून दाखवतो थोडंसं की इथं मराठीत लिहिलं आहे बघा मी. हे असे एका प्लेटमध्ये अलाईन असे 23 क्रोमोझोम असतात. खाली 23 आणि इथं वरती 23 असे. सो 23 एका प्लेटमध्ये असणार असे खाली. सो टोटल किती 23 स्पिंडल फायबर लागणार इथं. आणि सेम ॲज वरसुद्धा वरतीसुद्धा 23 असणार. सो इथं सुद्धा 23 स्पिंडल फायबरच लागणार आपल्याला. सो टोटल किती 46 स्पिंडल फायबर झाले. इथे लिहिलं सुद्धा आहे मी की मेटाफेज 1मध्ये टोटल 2 प्लेट्स बनले. इच प्लेट हॅविंग 23 क्रोमोसोम्स. सो टोटल 46 स्पिंडल फायबर रिक्वायर्ड इथं. आणि हे जे इथं मेटाफेज 1मध्ये 23 पेअर इन 1 लाईन कोणाची आहे तर होमोलोगस क्रोमोझोम्स अलाइंड ॲट द इक्वेटर. इथं हाच ट्विस्ट आहे की इथं हे होमोलोगस क्रोमोझोम्स किंवा बायव्हॅलंट क्रोमोझोम म्हणू शकतो आपण ते अलाइंड आहे इथं. आणि आपल्या मायटोसिसच्या मेटाफेजमध्ये कोण होते तर फक्त एक सिंगल क्रोमोझोम होते. मी तुम्हाला डायग्रामही दाखवतो कम्पेअर करून. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं की ही आपली मिओसिसची मेटाफेज आहे व ही जी डायग्राम आहे ही मायटोसिसची मेटाफेज आहे. या ठिकाणी एकच अशी अलाईन आहे फक्त. आणि या ठिकाणी
हे जे बायव्हॅलंट क्रोमोझोम्स आहेत हे ह्या प्रकारे अलाईन आहेत. त्यामुळे आता ह्या डायग्राममध्ये टोटल किती इथं लिहिलं आहे मी की 46 क्रोमोझोम एका प्लेटमध्ये अलाईन असतात असे. तर त्याच्यामुळं खालून एक आणि वरतून एक असे 2 स्पिंडल फायबर एका क्रोमोझोमला. सो टोटल 92 स्पिंडल फायबर लागणार. आणि या ठिकाणी किती तर टोटल 46च स्पिंडल फायबर या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर त्याच्या शेजारी NFSची सुद्धा डायग्राम आहे, ती सुद्धा ही तुम्ही बघू शकतात. इथे जे होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत या ठिकाणी लिहिलं आहे बघा की होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट व्हाईल सिस्टर क्रोमॅटिड रिमेन असोसिएटेड ॲट देअर सेंट्रोमियर. होमोलोगस क्रोमोझोम्स हे सेपरेट झालेत व त्यांची सिस्टर क्रोमॅटिड त्यांच्या सेंट्रोमियर सोबत आहेत. या ठिकाणी डायग्राम कम्पेअर करून दाखवली मी. ही NFS 1ची आहे व ही फक्त NFS आहे मायटोसिसमधली. ती या ठिकाणी बघू शकतात की ह्या NFSमध्ये मायटोसिसच्या इथं काय झालं आहे त्यांनी लिहूनसुद्धा दिलं आहे बघा की सेंट्रोमियर स्प्लिट झालं आहे आणि क्रोमॅटिड सेपरेट झाले आहेत आणि क्रोमॅटिड मूव्ह टुवर्ड्स द अपोजिट पोल. म्हणजे इथं सेंट्रोमियर स्प्लिट होतो, पण मिओसिसमध्ये हा जो सेंट्रोमियर आहे तो स्प्लिट होत नसतो. इथे मिओसिसच्या NFSमध्ये होमोलोगस क्रोमोझोम्स जे असतात ते या ठिकाणी सेपरेट होत असतात, ना की सेंट्रोमियर. व मायटोसिसच्या NFSमध्ये बघा की हे जे क्रोमॅटिड्स असतात ते सुद्धा सेपरेट होतात आणि सेंट्रोमियर काय होतं तर स्प्लिट होतं असं म्हणतो आपण. पण हे मिओसिसच्या NFSमध्ये क्रोमॅटिडसुद्धा सोबतच असतात, ते काही सेपरेट वगैरे होत नाही. इथं दिलं आहे त्यांनी homologous chromosome separate while sister chromatids remain associated at their centromere. हाच मेन फरक आहे मिओसिसच्या एनाफेजमध्ये व मायटोसिसच्या एनाफेजमध्ये. सो तुम्ही डायग्राम कम्पेअर करून बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर येते बघा टिलोफेज 1 मिओसिसमध्ये, ज्यात की 2 सेल्स आपल्याला बघायला मिळतात डायग्राममध्ये, ज्यांची प्लॉइडी लक्षात ठेवणं भरपूर महत्त्वाचं आहे. त्यांची प्लॉइडी आहे हॅप्लॉइड आहेत ते व DNA कंटेंट 2C असतो. याच्यावर भरपूर MCQ पडले आहेत व भरपूर जण याच गोष्टीला विसरतात. महत्त्वाची गोष्ट आहे 2 सेल्स बनतात, ह्याच्यामुळेच आपण याला डायड ऑफ सेल्स असं म्हणतो. डायड म्हणजेच काय सांगितलं मी की 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स, क्रोमोझोम्स नाही बरं फक्त सेल्स, याला आपण डायड म्हणतो. आता मिओसिस 2 सुरू करूया. मिओसिस 1पेक्षा मिओसिस 2 भरपूर सोपं आहे, त्यामुळं व हे मायटोसिससारखंच आहे, त्यामुळं काही टेन्शन नाही याचं. प्रोफेज 2 बघा. मिओसिस 2 इज इनिशिएटेड इमिजिएटली आफ्टर सायटोकायनेसिस, युजली बिफोर द क्रोमोझोम्स हॅव फुल्ली एलॉंगेटेड. हे लक्षात ठेवायची लाईन. इन कॉन्ट्रास्ट टू मिओसिस 1, मिओसिस 2 रिसेंबल्स नॉर्मल मायटोसिस. त्यानंतर the nuclear membrane disappears by the end of prophase 2. मायटोसिसमध्ये सुद्धा हेच झालं. The chromosomes again become compact, same as that of mitosis of prophase 1. त्यानंतर मेटाफेज 2 मध्ये बघा, एक मिनिट रफ करतो मी पहिले. तर मेटाफेज 2, at this stage the chromosomes align at the equator and the microtubules from the opposite pole of the spindle get attached to the kinetochores of the sister chromatid म्हणले. हे लक्ष देण्याची गोष्ट आहे. सेम मेटाफेज सारखंच आहे, फक्त लास्टला काय म्हणलं यांनी सिस्टर क्रोमॅटिड्स. तर हाच फरक आहे इथं मायटोसिस आणि मिओसिस 2 मध्ये की इथं स्पिंडल मायक्रोट्युब्युल्स फ्रॉम ऑपोजिट पोल ऑफ द स्पिंडल गेट अटॅच टू द कायनायटोकोर. कोणाची कायनायटोकोर तर सिस्टर क्रोमॅटिड्सची. कुठं मेटाफेज 2 मध्ये. पण जे आपलं मायटोसिसमधली मेटाफेज आहे मी या ठिकाणी दाखवू शकतो तुम्हाला की इथं लिहिलं आहे स्पिंडल फायबर्स अटॅच टू द कायनायटोकोर्स ऑफ क्रोमोझोम्स म्हणलं आहे, ना की सिस्टर क्रोमॅटिड वगैरे. तर हा एक छोटासा डिफरन्स आहे, तो सर्वांनी लक्षात ठेवायचा. कारण बऱ्याच वेळ शिक्षक असे म्हणतात की सेम ॲज मायटोसिस म्हणून स्किप करून टाकतात. तर हा एक डिफरन्स आहे इथं. त्यानंतर ॲनाफेज बघूया आपण. ॲनाफेज 2 की इट बिगिन्स विथ द सायमल्टेनियस स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम
allowing them to move towards the opposite pole of the cell by shortening microtubules attached to the kinetochores. आणि कुठला क्रोमोझोम तर विच वॉज होल्डिंग द सिस्टर क्रोमॅटिड टुगेदर त्या क्रोमोझोममध्ये. तर एनाफेज 2 मध्ये काय होतं तर सेंट्रोमियर जो असतो तो स्प्लिट होतो. आणि मायटोसिसच्या एनाफेजमध्ये काय होतं तर इथंसुद्धा यांनी लिहिलं आहे सेंट्रोमियर स्प्लिट म्हणून. तर ही एक गोष्ट कॉमन आहे. पण दुसरी अनकॉमन गोष्ट काय तर एनाफेज 2 मध्ये जे इच क्रोमोझोम आहे ते अलाविंग देम टू मूव्ह टुवर्ड्स अपोजिट पोल ऑफ द सेल. म्हणजे इथं क्रोमोझोम जे असतात ते अपोजिट पोलला मूव्ह होतात. पण एनाफेज ऑफ मायटोसिस त्यात काय होतं जे क्रोमॅटिड्स आहेत ते सेपरेट होतात व ते अपोजिट पोल्सला मूव्ह करतात, ना की अख्खा क्रोमोझोम. तर हाच एक फरक आहे. इथं तुम्हाला डायग्राम दाखवल्यावर अजून क्लिअर होईल. सो एक क्वेश्चन लिहिला आहे मी, ॲक्च्युअल रिडक्शन ऑफ नंबर ऑफ क्रोमोझोम इन मिओसिस इट ऑकर्स इन कुठल्या फेजमध्ये तर एनाफेज 1 मध्ये. त्यानंतर पुढे बघूया आपण. त्यानंतर टिलोफेज 2 बघा. मिओसिस एंड्स विथ द टिलोफेज 2 इन विच 2 ग्रुप्स ऑफ क्रोमोझोम वन्स अगेन गेट एनक्लोज्ड बाय न्यूक्लियर एनवलप. सायटोकायनेसिस follows resulting in formation of tetrad of cells that is for haploid daughter cells. म्हणजे टिलोफेज नंतर सायटोकायनेसिस होतं व रिझल्ट काय मिळतो तर फॉर हॅप्लॉइड डॉटर सेल्स. त्यालाच आपण काय म्हणतो इथं टेट्राड. आता हे बायव्हॅलंट अँड टेट्राड ऑर टेट्राड ती कन्सेप्ट नाही लावायची. डायड म्हणजे काय तर दोन हॅप्लॉइड डॉटर सेल्स आणि टेट्राड म्हणजे काय तर इथं 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. व ते बायव्हॅलंट ऑर टेट्राड ते प्रोफेज 1 मध्ये ते काय होतं तर 2 क्रोमोझोम्स म्हणजे किती 4 क्रोमॅटिड या प्रकारे. तर डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही 4 हॅप्लॉइड सेल विथ DNA कंटेंट C फक्त, बरं का 2C नाही आहे इथे. हे एक गोष्ट लक्षात ठेवायची सर्वांनी. त्यानंतर आता सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस वाचूया. मग मी तुम्हाला डायग्राम समजवतो मिओसिस 2. तर सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस. मिओसिस इज अ मेकॅनिझम बाय विच कन्झर्वेशन ऑफ specific chromosome number of each species is achieved across generation in sexually reproducing organism, even though the process per se paradoxically results in reduction of the chromosome by half. त्यानंतर बघा, it also increases the genetic variability in the population of the organism from one generation to the next, and variation are very important for the process of evolution. ही लाईन महत्त्वाची आहे. एकदा तुम्ही सिग्निफिकन्स पुन्हा एकदा वाचून घेऊ शकता. सो या ठिकाणी मी तुम्हाला पूर्ण मिओसिसचा डायग्राम दाखवतोय. समजा एखादी आपल्याकडे सेल आहे जिचा प्लॉइडी लेवल काय आहे तर 2N आहे. ती जेव्हा मिओसिसमध्ये जाते तेव्हा काय होतं तर प्रोफेज 1 आत्ताच बघितली आपण. त्यानंतर मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टिलोफेज 1. टिलोफेज 1च्या एंडला काय मिळतं आपल्याला सायटोकायनेसिस झाल्यावर की 2 सेल्स मिळतात ज्यांची प्लॉइडी N असेल म्हणजे हॅप्लॉइड असतील व त्यांचं DNA कंटेंट काय असेल तर 2C असतं. त्यानंतर आता हे पुढं मिओसिस 2 मध्ये जातात. मिओसिस 2 म्हणजे कुठे जातात नक्की तर हे आता प्रोफेज 2 मध्ये जातात या ठिकाणी. आणि यांची प्लॉइडी काय आहे तर हॅप्लॉइड आहेत व 2C आहेत. हॅप्लॉइड आणि 2C दोघेसुद्धा. सो हे प्रोफेजमध्ये जातात. त्यानंतर पुन्हा मेटाफेजमध्ये आता इथं असे टोटल 23 क्रोमोझोम अलाइन इन 1 प्लेट. सो इथं टोटल 46 लागणार, इथंसुद्धा 46 लागणार, कारण आता हाफ झालेत नाही का क्रोमोझोम्स. त्यामुळे स्पिंडल फायबर्सवर स्पिंडल फायबर इथं 46 व इथं 46. आणि इथं एका प्लेटमध्ये क्रोमोझोम 23, इथं एका प्लेटमध्ये क्रोमोझोम 23 या प्रकारे. पुन्हा ॲनाफेजमध्ये जाणार ते ॲनाफेज 2 इथं व त्यानंतर टिलोफेज 2. टिलोफेज 2 नंतर सायटोकायनेसिस होईल. सायटोकायनेसिस फॉलोज इन रिझल्टिंग द फॉर्मेशन ऑफ टेट्राड ऑफ सेल्स. म्हणजे काय 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स या ठिकाणी. व त्यांचं DNA कंटेंट आता काय असेल 2C नसणार, काय असणार तर C असणार. सो या प्रकारे तुम्ही डायग्राम बघू शकता. त्यानंतर एकदा आपण समरी वाचून घेऊया व नंतर मी डायग्राम्स पुन्हा एकदा कम्पेअर करून दाखवतो. समरीमध्ये बघा, अकॉर्डिंग टू द सेल थेअरी सेल अरायजेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. द प्रोसेस बाय विच इट ऑकर्स इट इज कॉल्ड एज सेल डिव्हिजन म्हणतो आपण त्याला. त्यानंतर एनी सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम स्टार्ट्स इज लाईफ फ्रॉम सिंगल सेल
कॉल्ड ॲज झायगोट. त्यानंतर सेल डिव्हिजन डज नॉट स्टॉप विथ द फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर ऑर्गॅनिझम बट कंटिन्यूज थ्रू आउट इट्स लाईफ सायकल. त्यानंतर पुढच्या पेजवर बघा, द स्टेजेस थ्रू विच अ सेल पासेस फ्रॉम वन डिव्हिजन टू नेक्स्ट इज कॉल्ड ॲज सेल सायकल. त्यानंतर मी तुम्हाला आठवत असेल तुम्हाला तर मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की सेल सायकल इज अ सिक्वेन्शियल प्रोसेस, पण व्हाईल सेल डिव्हिजन इज अ प्रोग्रेसिव्ह प्रोसेस. त्यानंतर पुढे बघा, सेल सायकल इज डिवायडेड इंटू टू फेजेस, इंटरफेज, अ पिरियड ऑफ प्रिपरेशन फॉर अ सेल डिव्हिजन अँड मायटोसिस म्हणजे यंग फेज बरं का, मिओसिस नाही, मायटोसिस म्हणजे यंग फेज, द ॲक्च्युअल पिरियड ऑफ सेल डिव्हिजन. इंटरफेज इज फर्दर सब डिवायडेड इंटू G1 ॲज G2. त्यानंतर G1 फेज, आता प्रत्येक फेजची माहिती सांगत असतील ते. G1 phase is the period when the cell grows and carries out normal metabolism. Most of the organelle duplication also occurs here. S phase marks the DNA replication and chromosome duplication. G2 phase मध्ये काय होतं, पिरियड ऑफ सायटोप्लाझ्मिक ग्रोथ आणि प्रोटीन सिंथेसिस सुद्धा होत असतं. कुठलं प्रोटीन तर ट्युब्युलिन प्रोटीन. त्यानंतर मायटोसिस इज ऑल्सो डिवायडेड इंटू 4 stages, namely prophase, metaphase, anaphase, telophase. Chromosome condensation occurs during prophase. Simultaneously the centrioles move to opposite poles. The nuclear envelope and the nucleolus disappear and the spindle fibers start appearing. Metaphase is marked by alignment of chromosomes at the equatorial plate. त्यानंतर ड्युरिंग ॲनाफेज द सेंट्रोमियर डिवाइड, सेंट्रोमियर म्हणले बरं का, ना की क्रोमोझोम. Centromere divide and the chromatid start moving to the opposite poles. Once the chromatid reach to the poles, the chromosomal elongation starts, nucleolus and nuclear membrane reappear होतं. This stage is also called as telophase. तुम्हाला आठवत असेल की ॲट द एंड ऑफ द प्रोफेज काय काय डिसॅपियर होत असतं, तर न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर एन्व्हलप, गोल्गी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या 4 गोष्टी डिसॅपियर होत असतात. त्यानंतर पुढे बघा कुठं होतो, हां, न्यूक्लिअर डिव्हिजन इज देन फॉलोड बाय द सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन अँड इज कॉल्ड ॲज सायटोकायनेसिस. न्यूक्लिअर डिव्हिजन म्हणजे काय तर कॅरिओकायनेसिस आणि सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन म्हणजे काय तर सायटोकायनेसिस. मायटोसिस दस इज इक्वेशनल डिव्हिजन इन विच क्रोमोझोम नंबर ऑफ द पॅरेंट इज कन्झर्व्ड इन द डॉटर सेल. त्यानंतर आता मिओसिस. In contrast to mitosis, meiosis occurs in the diploid cell which are destined to form gametes. It is called the reduction division since it reduces the chromosome number by half while making the gametes. आपण बघितलं होतं की स्टार्टिंगला आपण 2n प्लॉइडीची एक सेल घेतली होती, त्याच्यापासून आपल्याला 4 सेल मिळाल्या होत्या ज्या की हॅप्लॉइड होत्या, म्हणजे n प्लॉइडी, म्हणजे क्रोमोझोम नंबर इट इज रिड्यूस्ड टू हाफ. In sexual reproduction, when 2 gametes fuse, the chromosome number is restored to the value in the parent. Meiosis is divided into 2 phases. कुठले तर meiosis 1 आणि meiosis 2. त्यानंतर बघा, in the first meiotic division, the homologous chromosomes pair to form the bivalents. म्हणजे ते एकमेकांशी पेअर होतात. का होतात तर टू फॉर्म द बायोव्हॅलंट्स अँड अंडरगो क्रॉसिंग ओव्हर. Meiosis 1 has a long prophase which is further divided into 5 phases. कुठली आहेत ते तर लेप्टोटिनी, झायगोटिनी, पॅजिटिनी, डिप्लोटिनी आणि डायकायनेसिस. त्याच्यानंतर ड्युरिंग मेटाफेज 1, आता मेटाफेजवर आले ते. ड्युरिंग मेटाफेज 1 द बायोव्हॅलंट्स आर अरेंज्ड ऑन द इक्वेटोरियल प्लेट्स. दिस इज फॉलोड बाय ॲनाफेज 1 इन विच होमोलोगस क्रोमोझोम येतं, हे महत्त्वाचं आहे. होमोलोगस क्रोमोझोम मूव टू द ऑपोजिट पोल्स विथ बोथ ऑफ देअर क्रोमॅटिड्स. ना की जसं मायटोसिसमध्ये होतं की क्रोमॅटिड मूव्स विथ देअर सेंट्रोमियर अँड सेंट्रोमियर स्प्लिट्स, नाही का, तसं नाही. इथं काय तर होमोलोगस क्रोमोझोम मूव टू द ऑपोजिट पोल्स विथ द बोथ देअर क्रोमॅटिड्स. Each pole receive half chromosome number of the parent cell. In the telophase 1, the nuclear membrane and the nucleolus reappear, and meiosis 2 is similar to mitosis. During anaphase 2, the sister chromatids separate. हे महत्त्वाचं आहे इथं. ॲनाफेज 2 मध्ये काय होतं तर सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात. Thus at the end of the meiosis 4 haploid cells are formed. सो आता एक्झरसाइज बघूया आपण. एक्झरसाइजमध्ये बघू शकतात व्हॉट इज द ॲव्हरेज, एक मिनटं, व्हॉट इज द ॲव्हरेज सेल सायकल स्पॅन ऑफ मॅमेलियन सेल, काय आहे तर 24 hours. त्यानंतरचे खालचे प्रश्न तुम्ही टेक्स्ट वाचून सुद्धा सोडू शकता. सो एक्झरसाइजमध्ये हा क्वेश्चन 6 जो आहे तो महत्त्वाचा आहे, सो सर्वांनी सोडवावा होतो.
क्वेश्चन नंबर 6. क्रोमोझोम्स आर मूव्ड टू द स्पिंडल इक्वेटर कुठल्या फेजमध्ये होतं हे? सेंट्रोमियर स्प्लिट्स अँड क्रोमॅटिड सेपरेट कुठल्या फेजमध्ये? पेरिंग बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम टेक्स प्लेस कुठल्या फेजमध्ये? आणि क्रॉसिंग ओव्हर बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम टेक्स प्लेस कुठल्या फेजमध्ये? सो ॲन्सर्स दाखवतो मी आता. तर ॲन्सर आहेत क्रोमोझोम्स आर मूव्ड टू स्पिंडल इक्वेटर कुठल्या फेजमध्ये? तर मेटाफेजमध्ये. कारण क्रोमोझोम्स म्हणलं यांनी, ना की होमोलोगस क्रोमोझोम किंवा क्रोमॅटिड्स वगैरे काही नाही. त्याच्यानंतर सेंट्रोमियर स्प्लिट अँड क्रोमॅटिड सेपरेट हे कुठे होतं? तर ॲनाफेजमध्ये. सेंट्रोमियर स्प्लिट आणि क्रोमॅटिड सेपरेट हे आपण फीचर्स वाचले होते ॲनाफेजचे, त्याच्यात दिलं आहे. त्यानंतर पेरिंग बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम टेक्स प्लेस. पेरिंग म्हणलं इथंच विषय संपला. काय असतं तर झायगोटून, कारण झायगो म्हणजे काय तर पेयर. त्यानंतर क्रॉसिंग ओव्हर बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम टेक्स प्लेस. क्रॉसिंग ओव्हर कुठल्या फेजमध्ये होते? तर पॅचिटिनी फेजमध्ये होते. सो या प्रकारे क्वेश्चन्स आहेत. व अजून एक क्वेश्चन आहे जो की मला महत्त्वाचा वाटतो, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 14 की कॅन देअर बी मायटोसिस विदाउट DNA रिप्लिकेशन इन द एस फेज? सो याचा ॲन्सर आहे नो एक्सेप्ट सायटोकायनेसिस इन मल्टीन्यूक्लिएट स्ट्रक्चर लाईक न्यूक्लिअर एंडोस्पर्म. म्हणजे न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये होतं तसं, पण युजली होत नसतं त्या प्रकारे. सो मी तुम्हाला एकदा हे एक्झरसाइजचा हे पेज दाखवतो. ज्यांना स्क्रीनशॉट वगैरे काढायचं असेल ते काढू शकतात. त्यानंतर आता थोडे पॉईंट्स वाचूया आपण. हे जर आउट ऑफ NCERT जरी असले थोडे तरी कामाचे आहेत, त्यामुळे नुसतं एकदा वाचून घेऊया आपण. मॅक्झिमम मेटाबॉलिझम इज फाउंड इन कुठल्या फेजमध्ये? तर G1 फेजमध्ये. त्यानंतर मिनिमम मेटाबॉलिझम कुठल्या फेजमध्ये? तर S फेजमध्ये. मेटाबॉलिझम इज लेस दॅन G1 फेज बट मोर दॅन S फेज कोणामध्ये? तर G2 फेजमध्ये. त्याच्यानंतर RNA सिंथेसिस ऑकर्स इन बोथ G1 अँड G2 फेज बट मॅक्झिमम RNA सिंथेसिस ऑकर इन द G1 फेज. त्यानंतर आणि म्हणजेच याचा अर्थ काय? देअर फॉर मॅक्झिमम ट्रान्सक्रिप्शन ऑकर इन द G1 फेज. त्यानंतर पुढे बघा, प्रोटीन सिंथेसिस ऑकर्स इन ऑल दॅट इज G1 अँड G2 बट मॅक्झिमम प्रोटीन सिंथेसिस ऑकर्स इन G2 फेज. सो मॅक्झिमम प्रोटीन सिंथेसिस G2 फेजमध्ये, मग मॅक्झिमम ट्रान्सलेशन कुठं होणार? तर G2 फेजमध्ये होत असतं. आणि मॅक्झिमम ट्रान्सक्रिप्शन कुठल्या फेजमध्ये येतात? G1 फेजमध्ये. त्यानंतर बघा, सेल ऑर्गेनल डुप्लिकेशन ऑकर्स इन ऑल 3 फेजेस बट मॅक्झिमम डुप्लिकेशन ऑकर इन द G1 फेज. त्यानंतर मेम्ब्रेनलेस सेल ऑर्गेनल डुप्लिकेशन दॅट इज सेंट्रोझोम डुप्लिकेशन इट ऑकर्स इन कुठलं? तर S फेज. एक तर तुम्हाला सेंट्रोझोम डुप्लिकेशन विचारतील, आणि समजा थोडा हायर लेवल म्हणायचं म्हणलं तर मेम्ब्रेनलेस सेल ऑर्गेनल्स कुठल्या हे विचारतील व कुठल्या फेजमध्ये डुप्लिकेट होतो हे विचारतील. तर S फेज आहे, आणि कुठला ऑर्गेनल तो? तर सेंट्रोझोम. त्यानंतर पुढे बघा, सेल ऑर्गेनल डुप्लिकेशन ऑकर्स इन द ऑल 3 प्लेस बट मॅक्झिमम डुप्लिकेशन इन G1 फेज. हे झालं. मेम्ब्रेनलेस झालं. हिस्टोन प्रोटीन सिंथेसिस ऑकर इन S फेज. नॉन हिस्टोन प्रोटीन सिंथेसिस ऑकर इन G2 फेज. आणि ट्युब्युलिन प्रोटीन मागाशी सांगितलं होतं ते म्हणजे G2 फेजमध्ये. त्यानंतर क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया डबल्स इन G2 फेज पुन्हा. त्यानंतर प्रोटीन रिक्वायर्ड टू द M फेज इज सिंथेसाइज्ड इन G2 फेज. लॉजिकची गोष्ट आहे. त्यानंतर हे डायड व मोनॅडची कन्सेप्ट. जेव्हा आपण डायडमधून मोनॅडमध्ये जातो कन्व्हर्जन सेलचं, तेव्हा जो N म्हणजे क्रोमोझोम नंबर असतो तो डबल होतो. जेव्हा मोनॅडमधून आपण सेलचं कन्व्हर्जन डायडमध्ये करतो तेव्हा क्रोमोझोम नंबर सेम राहत असतो.
म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं याचा अर्थ, तर ही लाईन भरपूर महत्त्वाची आहे की ड्युरिंग DNA रेप्लिकेशन मोनॅड इज कन्वर्टेड इंटू डायड, म्हणजे मोनॅड सेल इज कन्वर्टेड इंटू डायड सेल, आणि ड्युरिंग सेंट्रोमियर स्प्लिटिंग डायड सेल इज कन्वर्टेड इंटू मोनॅड सेल. तर ह्याच्यावर शक्यतो प्रश्न विचारला नाही अजून, तरीसुद्धा तुम्ही शेवटचे 2-3 पॉईंट लिहून घेऊ शकता. त्यानंतर पुढे सायटोकायनेसिसची प्रोसेस ॲनिमल सेलमध्ये व प्लांट सेलमध्ये. या एकदा वाचली आहे, पण तरी एकदा वाचूया पुन्हा. ॲनिमल सेलमध्ये बघा, डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम टेक्स प्लेस फ्रॉम पेरिफेरल पार्ट टू सेंट्रल पार्ट, म्हणजे बाहेरून आतमध्ये. सो इट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल, म्हणजे केंद्राकडे जाणारी. दॅट इज हिअर सायटोप्लाझमिक डिव्हिजन इज सेंट्रल डिव्हिजन, अँड कॉन्स्ट्रिक्शन अँड फॉर्मेशन हिअर टेक्स प्लेस. आता प्लांट सेलमध्ये बघा काय होतं. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम प्लांट सेलमध्ये डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम टेक्स प्लेस फ्रॉम सेंटर टू पेरिफेरल, म्हणजे याच्या उलटं आतून बाहेरपर्यंत. सो आपण याला काय म्हणतो, सेंट्रिफ्युगल, म्हणजे केंद्रापासून दूर जाणारी. आणि दॅट इज हिअर सायटोप्लाझमिक डिव्हिजन इज पेरिफेरल डिव्हिजन, आणि सेल डिव्हिजन टेक्स प्लेस बाय सेल प्लेट फॉर्मेशन इथं. आणि ॲनिमल सेलमध्ये काय, फरो फॉर्मेशन, कॉन्स्ट्रिक्शन अँड फरो फॉर्मेशन. त्यानंतर काही महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत जे तुम्हाला प्रत्येकाला माहिती असले पाहिजे. याच्यावर स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येत असतो एक्झाममध्ये. सो ते सुद्धा एकदा वाचूया आपण. पहिला फॉर्म्युला आहे बघा, कॅरिओप्लाझमिक इंडेक्सचा, KI म्हणतो आपण याला. याचा फॉर्म्युला काय आहे, तर इट इज द रेशिओ ऑफ व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस टू व्हॉल्यूम ऑफ सायटोप्लाझम. आता हे व्हॉल्यूम ऑफ सायटोप्लाझमला आपण दुसऱ्या भाषेत काय लिहू शकतो, व्हॉल्यूम ऑफ सेल मायनस व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस. म्हणजे सेलमधून न्यूक्लियस समजा मायनस केला आपण, तर काय उरतं, तर सायटोप्लाझम. सो या दोन्ही प्रकारे तुम्हाला देऊ शकतात ते व्हॉल्यूम्स वगैरे देऊन, कॅरिओप्लाझमिक इंडेक्स काय आहे सांगा असं विचारतील. सो हे डिव्हिजन तुम्हाला जमली पाहिजे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवला पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर एक पुढं दिलं आहे, कॅरिओप्लाझमिक इंडेक्स इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू सेल साईज आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू सायटोप्लाझम. म्हणजे जेवढी सेल साईज व सायटोप्लाझम जास्त असणार, तेवढा कॅरिओप्लाझमिक इंडेक्स कमी असणार, कारण ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. त्यानंतर सरफेस एरिया बाय व्हॉल्यूमचा रेशिओ इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द सेल साईज, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आता हे महत्त्वाचं आहे, नंबर ऑफ मायटोसिस रिक्वायर्ड टू फॉर्म N सेल्स फ्रॉम अ सिंगल सेल काय असेल, तर N-1. मायटोसिस म्हणलं आहे, मिओसिस नाही. नंबर ऑफ मायटोसिस रिक्वायर्ड टू फॉर्म N सेल्स फ्रॉम अ सिंगल सेल इट इज N-1. ज्याचाच अर्थ Nच्या ऐवजी आपण 10 टाकलं समजा. सो नंबर ऑफ मायटोसिस रिक्वायर्ड टू फॉर्म 10 सेल्स फ्रॉम अ सिंगल सेल काय येणार, तर 10-1 म्हणजे किती, 9. या प्रकारे तुम्ही असे न्यूमरिकल्स सोडवायचे आहेत. त्यानंतर नंबर ऑफ सेल्स दुसरा बघा, 6 नंबरचं. नंबर ऑफ सेल्स फॉर्मड आफ्टर N मायटोटिक जनरेशन फ्रॉम द सिंगल सेल काय आहे, तर 2⁴N. मायटोटिक आहे बरं का, मिओटिक नाही. नंबर ऑफ मिओसिस रिक्वायर्ड टू फॉर्म N स्पोर फ्रॉम N मायक्रोस्पोर इट इज N/4. म्हणजे पुन्हा इथं समजा असं क्वेश्चन आला की नंबर ऑफ मिओसिस रिक्वायर्ड टू फॉर्म 16 स्पोर्स और 16 मायक्रोस्पोर, तर किती आहेत, 16 डिवायडेड बाय 4. ॲन्सर काय येणार, 4. त्यानंतर पुढे बघा, हे मिओसिससाठी आहे 7 आणि 8 नंबरचं. नंबर ऑफ मिओसिस रिक्वायर्ड टू फॉर्म N फंक्शनल मेगास्पोर्स काय आहे, तर N. हे तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स वगैरे असं चॅप्टरमध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ मिओसिस टू फॉर्म N सीड म्हणलं असेल तर N+N/4, आणि N मिओसिस इज इक्वल्स टू 4N स्पोर्स, हा नियम लक्षात ठेवायचा. सो अशा प्रकारे आपला हा सेल सायकल सेल डिव्हिजन चॅप्टर झालेला आहे. एकदा मी फास्टमध्ये तुम्हाला डायग्राम्सचं कम्पॅरिझन करून दाखवतो. सो आता डायग्राम्स बघूया. ज्याला कोणाला चॅप्टर थोडाफार समजला नसेल तर हे डायग्राम्स जरी ऐकले त्याने तरी होऊन जाईल, काही एवढं नाही. व एक शेवटी चार्टसुद्धा दिली मी तुम्हाला. तर ही पहिली डायग्राम आहे सेल सायकलची आपली. याच्यात G1, S, G2 व M असे 4 फेज असतात. G1, S, G2 व M. G1, S, G2 आणि M फेज म्हणजे मायटोसिस फेज थोडक्यात.
व जी नॉट फेज एक असते त्याला क्वेश्चन स्टेज असं सुद्धा म्हणतो आपण. एम फेजमध्ये कुठले तर प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज आणि सायटोकायनेसिस एवढं सगळं येत असतं. व टिपिकल युकॅरियोटिक सेल हे NCERT कोणाला म्हणलं तर ह्युमन सेलला. सेल सायकलचं ड्युरेशन किती 24 आवर असतो. इकोलाय बॅक्टेरियाचा किती असतो तर 20 मिनटं आणि ब्रॉड बीन्सचा किती असतो तर 30 आवर्स म्हणजे 30 आवर्स. व इंटरफेस जी असते ती मोर दॅन 95% ऑफ द ड्युरेशन ऑफ सेल सायकल असते. थोडक्यात मी सांगितलं होतं तेव्हा की इंटरफेजला आपण 23 तास धरून चालूया व एम फेज जी असते ती इट लास्ट फॉर ओनली 1 आवर असंही आपण म्हणू शकतो. सो या ठिकाणी बघू शकता तुम्ही मायटॉसिसचं इथं लिहून दिलं आहे मी. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज. कोणाची तर मायटॉसिसची. अर्ली प्रोफेज आहे ही लेट प्रोफेज आहे. नंतर बघत असताल तुम्ही इथं की कॉम्पॅक्टेशन अजून होत आहे म्हणजे झालेलं नाही आहे पूर्णपणे. त्यानंतर आता इथं खालच्या लेट प्रोफेजमध्ये काय तर न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिओलस, गॉल्गी बॉडीज, ER वगैरे सगळं डिसॅपियर होत आहे. त्यानंतर मेटाफेजमध्ये बघितलं तर ट्रान्झिशन टू मेटाफेज आहे. स्पिंडल फायबर्स वगैरे आलेले आहेत व ते एक सेंट्रल प्लेटला सगळ्या क्रोमोझोम्सला अलाइन करत आहेत व एक सेंट्रल प्लेट इथं मेटाफेजमध्ये बनलेली दिसते आपल्याला. त्यानंतर इथं ॲनाफेजमध्ये ह्या स्पिंडल फायबरनी इथून सेंट्रोमियर स्प्लिटिंग होऊन व क्रोमॅटिड सेपरेट होतात व हे असे दोन प्रकारे म्हणजे वरती एक ग्रुप आणि खाली एक ग्रुप या प्रकारे ओढल्या जातात ते ॲनाफेजमध्ये. व टेलोफेजमध्ये यांचे डायरेक्ट दोन प्रकारच्या सेल तयार होत असतात इथं टेलोफेजमध्ये. या प्रकारे तुम्ही बघू शकता. बाकी सर्व ऑर्गन्स गॉल्गी कॉम्प्लेक्स, ER, न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर एन्व्हलप सगळे रिअपियर होऊन जातात इथं. त्यानंतर आता मिओसिस बघूया आपण. मिओसिसमध्ये तेच अझम्पशन पुन्हा समजा एखादी सेल असेल व ती सेल 2N असेल तर त्या सेलचं काय होतं पुढं. ती सेल प्रोफेजमध्ये जाते. पहिली गोष्ट म्हणजे प्रोफेज 1मध्ये थोडक्यात प्रोफेज 1मध्ये जात असते ती जिथे की ती कंडेन्स होऊन त्यानंतर मेटाफेज 1मध्ये जात होते. प्रोफेज 1 ही मिओसिस म्हणजे सगळ्यात लॉंगेस्ट फेज मानली जाते किंवा आहेच. त्यानंतर मेटाफेज 1मध्ये बघा जे काय आपले बायव्हॅलंट क्रोमोझोम आहे इथं ते इक्वेटोरियल प्लेटला अलाइन झालेले असतात. खाली 23 वरती 23 या प्रकारे. स्पिंडल फायबरचं सुद्धा मी गणित सांगितलं होतं तुम्हाला. त्यानंतर ॲनाफेजमध्ये बघा ॲनाफेजमध्ये जे होमोलॉगस क्रोमोझोम आहे ते सेपरेट होतात. मायटॉसिसच्या इथं ॲनाफेजमध्ये काय सेपरेट झालं तर सेंट्रोमियर स्प्लिट झालते व क्रोमॅटिड सेपरेट झालते. इथं काय होतात तर होमोलॉगस क्रोमोझोम्स जे असतात ते सेपरेट होतात या ठिकाणी. ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. व सेंट्रोमियर व क्रोमॅटिडसुद्धा त्यांच्यासोबतच असतात ॲनाफेज 1मध्ये. व टेलोफेज 1मध्ये काय होतं तर डायड ऑफ सेल्स बघायला मिळतं आपल्याला. डायड म्हणजे काय सांगितलं होतं मी, 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. व यांची प्लॉइडी वगैरे काय असेल या ठिकाणी यांची प्लॉइडी आहे हॅप्लॉइड आहेत दोघंसुद्धा. एक मिनटं. दोघेसुद्धा हॅप्लॉइड आहेत व 2C आहे DNA कंटेंट. हे सुद्धा हॅप्लॉइड व 2C DNA कंटेंट. त्यानंतर आता पुन्हा एकदा तेच अझम्पशन घेऊया आपण की एक सेल होती जिचं DNA कंटेंट नाही. आता हे अझम्पशन घेता यायचं नाही आपल्याला कारण मिओसिस 1 झाली की कंटिन्यू पुढं होणार. आता ही मिओसिस 2. सो याच फोटोला मी इथं घेऊ शकतो. असं समजूया की आता सायटोकायनेसिस झाला आहे टेलोफेज 1 नंतर व इंटरकायनेसिससुद्धा संपलेलं आहे. त्यानंतर काय होतं तर प्रोफेज 2 सुरू होती. प्रोफेज 2 झाल्यानंतर काय होती मेटाफेज 2 होती या ठिकाणी. आणि हे प्रोफेज 2 किंवा मिओसिस 2 सेम ॲज दॅट ऑफ मायटॉसिस. फक्त मेटाफेज 2मध्ये काय असतं तर जे कायनेटोकोर जे स्पिंडल फायबर असतात
हे कोणाच्या कायनेटोकोरला अटॅच असतात तर सिस्टर क्रोमॅटिडच्या. व मेटाफेजमध्ये म्हणजे मायटोसिसच्या मेटाफेजमध्ये हे स्पिंडल फायबर कोणाला अटॅच होते कायनेटोकोरला, पण कोणाची कायनेटोकोर तर क्रोमोझोम्सची कायनेटोकोर. एवढं डिफरन्स लक्षात घ्या तुम्ही फक्त. त्यानंतर ॲनाफेजमध्ये सुद्धा पुन्हा जे काही स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर होतं व क्रोमॅटिड सेपरेट होता तिथं, हे लक्षात घ्यायचं सर्वांनी. व ॲनाफेजमध्ये डायरेक्ट क्रोमोझोम क्रोमॅटिड सगट जात असतात तिथं, स्प्लिट होतात समजा. पण आपल्या मायटोसिसच्या ॲनाफेजमध्ये काय होतं तर सेंट्रोमियर स्प्लिट होतं व क्रोमॅटिड सेपरेट होतात. इथं क्रोमॅटिड सेपरेट होत नसतात, इथं क्रोमोझोम सेपरेट होतात व सेंट्रोमियर स्प्लिट होत असतो ॲनाफेज 2मध्ये. व त्यानंतर येते सगळ्यात लास्ट स्टेज, ती म्हणजे टीलोफेज 2, ज्यात की आपल्याला एक टेट्राड बघायला मिळतो आपल्याला या ठिकाणी. टेट्राडचा अर्थ काय सांगितला होता मी तुम्हाला की फॉर हॅप्लॉइड डॉटर सेल्स. सो यांची प्लॉइडी वगैरे काय असणार आता, यांची प्लॉइडी असणार एन आणि सी, एन व सी, एन व सी, एन व सी, म्हणजे हॅप्लॉइड DNA हॅप्लॉइड आणि DNA कंटेंट कसं आहे तर सी आहे. सो अशा प्रकारे हे सगळे फेजेस होते. व त्यानंतर सायटोकायनेसिस 2 होते. त्यानंतर आपल्याला हे 4 सेल्स मिळून जात असतात. सो हा चार्ट मी बनवला आहे तुमच्यासाठी. यावरनं तुमच्या एक्झाममधला प्रत्येक MCQ सुटेल, जो की न्यूमरिकल बेस्ड किंवा आपलं क्रोमोझोमल बेस्ड वगैरे असेल. सो हा टेबल सर्वांनी लिहून घ्यायचा आहे नोटबुकमध्ये. अतिशय महत्त्वाचा टेबल आहे हा. पाठही करायचा आहे सर्वांनी. ज्यांना पाहिजे ते स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकतात या टेबलचं. असं समजावण्यासारखं तर काहीच नाही, समजत असेल तुम्हाला हे टेबलमधून. फक्त हा टेबल पक्का पाठ असला पाहिजे. मागच्या लेक्चरमध्ये एक गोष्ट राहिली होती माझ्याकडून, ते म्हणजे हा टेबल डिस्कस करणं, जो की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 5 किंगडम सिस्टीम गिवन बाय विटेकर. तर आता डिस्कस करूया तो आपण. सगळ्यात पहिले घेऊ आपण एक एक किंगडम वाईज जाऊया आपण. सगळ्यात पहिला किंगडम घेऊया, किंगडम मोनेरा. तर सेल टाईप कसं आहे तर प्रोकॅरियोटिक. सेल वॉल कशी आहे तर नॉन सेल्युलोजिक पॉलिसॅक्राइड प्लस ॲमिनो ॲसिड, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो पेप्टिडोग्लायकॅन सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲबसेंट असतं. बॉडी किंवा थॅलस ऑर्गनायझेशन सेल्युलर आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन काय तर ऑटोट्रॉपिक, किमोसिंथेटिक अँड फोटोसिंथेटिक. आणि ऑटोट्रॉपिकमध्ये 2 असतात, किमोसिंथेटिक आणि फोटोसिंथेटिक. आणि हेट्रोट्रॉपिकमध्ये सॅप्रोफायटिक किंवा पॅरासायटिक या प्रकारे. आणि मेजॉरिटी कोणाची असते तर हेट्रोट्रॉपिक, आणि त्याच्यातसुद्धा कोण मेजॉरिटी तर डिकम्पोजर्स. त्यानंतर प्रोटिस्टा बघा. प्रोटिस्टामध्ये सेल टाईप युकॅरियोटिक आहे. सेल वॉल प्रेझेंट इन सम असते, नॉट ऑल. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असते. बॉडी ऑर्गनायझेशन सेल्युलर आहे इथंसुद्धा. व मोड ऑफ न्यूट्रिशन काय ऑटोट्रॉपिक आहे. फोटोसिंथेटिक असू शकतात किंवा हेट्रोट्रॉपिक हे असू शकतात ते. त्यानंतर फंगाय किंगडम बघा. युकॅरियोटिक आहे. प्रेझेंट सेल वॉल कशी आहे प्रेझेंट विथ कायटिन, म्हणजे मेड ऑफ कायटिन अँड पॉलिसॅक्राइडसुद्धा आहे, थेरीमध्ये दिलं आहे. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन कसं प्रेझेंट आहे. बॉडी ऑर्गनायझेशन काय मल्टीसेल्युलर लूज टिश्यू आहे. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन काय हेट्रोट्रॉपिक, फक्त ऑटोट्रॉपिक नाही. हेट्रोट्रॉपिकमध्ये सुद्धा सॅप्रोफायटिक आणि पॅरासायटिक. त्यानंतर प्लांटी किंगडम बघा. युकॅरियोटिक सेल आहे. त्यानंतर सेल वॉल प्रेझेंट आहे, सेल्युलोजपासून बनलेली आहे. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. बॉडी ऑर्गनायझेशन टिश्यू ऑर्गन आहे, हे लक्षात ठेवा. टिश्यू ऑर्गन बॉडी ऑर्गनायझेशन आहे. व प्लांट्स कसे असतात तर ऑटोट्रॉपिक म्हणजेच फोटोसिंथेटिक या ठिकाणी. त्यानंतर आता ॲनिमॅलिया. युकॅरियोटिक आहे सेल टाईप. सेल वॉल ॲबसेंट असते. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नसते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. बॉडी ऑर्गनायझेशन टिश्यू ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टम असते. आणि प्लांट्समध्ये टिश्यू ऑर्गन असतो. फंगायमध्ये मल्टीसेल्युलर, आणि बाकीच्या 2मध्ये मोनेरा आणि प्रोटिस्टामध्ये सेल्युलर. सेल टाईपचं बॉडी ऑर्गनायझेशन लक्षात ठेवायचे प्रत्येकाने. व इथं ॲनिमेलियामध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन काय तर हेट्रोट्रॉपिक, हे हॉलोझोईक. मी म्हणलं होतं हॉलोझोईक म्हणजे काय तर इंजेक्शन ऑफ फूड आणि किंवा सॅप्रोफायटिक असू शकतं. सो थँक्यू फॉर वॉचिंग. व हा चॅप्टर सर्वांना समजला असेल, सेल सायकल, सेल डिव्हिजन
अशी मी आशा बाळगतो. काही डाऊट असला तर सांगू शकतात तुम्ही. या सायकलची MCQ सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल दर चॅप्टरप्रमाणे. व भेटूया पुढच्या अशाच नवीन चॅप्टरमध्ये. थँक्यू.